त्यांच्या भावनांशी खेळून घराच्या त्यांचं कारणांची शोषण चर्चा केल्याचं घडत या तपासात असताना या बायांचं करायचं तरी काय? त्या स्त्रिया नुसत्या अंधश्रद्धेच्या बळी नाहीयेत, तर त्या एक प्रकारे त्या अंधश्रद्धेच्या वाहकही आहेत. स्त्रिया अशा का वागतात? हा संसार नको म्हणून डायव्होर्स मागते, तेव्हा ती स्वतः लग्न ठरवते. तेव्हा हे काय झालं? बायका का बिघडल्या? त्या गुन्हेगाराला शिक्षा करून मोकळं होण्याची जी वृत्ती आहे तिला काय करायचं? त्याचं काय? हा प्रश्न आपल्याला नको का पडायला? अरे ह्या बायकांना काय झालंय? काय बायका का बिघडल्या हा प्रश्न या बायकांना झालंय काय? याचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठीच मॅक्स वुमन साऱ्या जणींचा हा कट्टा आहे. महाराष्ट्रात खरात प्रकरण उघडकीस आलं आणि अख्ख्या महाराष्ट्राला एक प्रश्न पडला. खरं तर हा प्रश्न प्राचीन अर्वाचीन काळापासूनही असावा असं मला वाटतं. म्हणजे बायका का बिघडल्या हा प्रश्न अख्ख्या माणूस जमातीला पडलेला आपल्याला दिसतो. खरात प्रकरण तसं ते निमित्त झालं, त्या निमित्ताने तो प्रश्न पुन्हा एकदा वर आला, बरोबर की नाही? आता ह्या प्रश्नाकडे जर आपल्याला बघायचं असेल तर दोन गमती बघा. म्हणजे आपण बायकांना माणूस म्हणून मुळात त्या व्याख्येतच गडत नाही, बरोबर ना? आणि खरात प्रकरणात बायकांनी जे काही केलं ते त्या ठरवूच कसं शकतात असा प्रश्न अख्ख्या जमातीला, आपल्या अख्ख्या या माणूस जमातीला पडला आणि त्याचे पडसाद अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि आपल्या रोजच्या चर्चेतही पडताना आपण पाहिलेले आहेत, बरोबर की नाही? पण या प्रश्नाकडे जर बघायचं असेल तर आपल्याला दोन गोष्टी बघायला लागतील. त्या म्हणजे खरं तर कुठलाही बाबा जो आहे तो मार्केटमध्ये येणं आपल्याला नवीन नाहीये. दर 1 महिन्याला कुठल्याही बाबाचं लॉन्चिंग मार्केटमध्ये होतं आणि हे लॉन्चिंग करताना आपल्याकडचे सिने अभिनेते, सेलिब्रिटी आणि त्याबरोबरीनं राजकीय अभिनेते, अर्थात आपले नेते मंडळी, हे आता सध्या अभिनेतेच झालेले आहेत ना, हे सगळे त्यांचं प्रमोशन करायला त्यांच्या हात धुवून मागे लागतात. आपल्याला दिसून येतं ते, बरोबर की नाही? पण असं जरी असलं तरी बायका कसं असं करू शकतात असा प्रश्न आपल्याला पडतो, बरोबर ना? तर हे बाबांच्या मार्केटमधलं बायकांचं प्रकरण नक्की काय आहे आणि हे बाबा बायकांना बिघडवतात का, हे आपण आज बघणार आहोत. आणि या सगळ्यासाठी आपण काही पाहुणे निमंत्रित केलेले आहेत. प्राचीन काळापासून पडलेला प्रश्न तो म्हणजे बायका का बिघडल्यात हा प्रत्येक काळात पुढे येतो. मग या प्रश्नाचं स्वरूप थोड्या अधिक प्रमाणात बदलताना आपल्याला दिसतं. म्हणजे मधल्या काळामध्ये बायका खूप घटस्फोट घेऊ लागल्यात कशा असा प्रश्नही सातत्यानं उपस्थित केला जात होता. खरं तर बायकांनी काय करावं? लग्न करून दिलंय तर नवऱ्याच्या घरी जावं आणि झिजून झिजून त्याचं घर उजळून टाकावं, बरोबर ना? पण असं बायका करत नाहीत. त्या निर्णय प्रक्रियेत येतात, त्या डिसिजन घेतात. असं त्या करूच कसं शकतात? आणि दुसरं म्हणजे खरात प्रकरणामध्ये त्यांनी जे काही केलेलं आहे हे बायका स्वतःहून कसं ठरवू शकतात असे प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या काळामध्ये उमटताना दिसून येत आहेत. मग बायका का बिघडतायत असा अखिल माणूस जातीला पडलेला प्रश्न, त्याचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठीच मॅक्स वुमन साऱ्या जणींचा हा कट्टा आहे. या कट्ट्यात आपण आपल्याकडे वेगवेगळ्या पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि ते बायका का बिघडल्यात या विषयावर विवेचन करणार आहेत. तर या सगळ्या विवेचनामध्ये तुम्ही आमच्या सोबत नक्की राहा आणि या बरोबरीनं तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय, बायका का बिघडत चाललेल्या आहेत याबद्दल कमेंट करायला विसरू नका. पण अर्थात आमचा हा पूर्ण शो पाहिल्यानंतर. खरं तर बायका का बिघडलेल्या आहेत हे पुरुषांच्या नजरेनं आपल्याला समजावून घ्यायला हवं आणि नेहमी बायकांचे प्रश्न बायकांनीच मांडावे किंवा बायकांबद्दल बायकांनीच बोलावं हा प्रघात जो आहे तो आपण थोडा मोडीत काढतोय. आणि त्यासाठीच आपण आपले पहिले पाहुणे निमंत्रित करतोय, जे आहे उत्पल. उत्पल एक सजग कार्यकर्ता आहे आणि त्याबरोबरीनं एक माणूस म्हणून तो बऱ्याच गोष्टींवर काम करतोय. पण त्याच्या कामापेक्षाही आपण तो काय म्हणतोय हे जाणून घेऊया. चला तर मग भेटूया उत्पल यांना. नमस्कार. स्त्रिया अशा का वागतात? आजकाल जे काही सगळं चालू आहे आपल्या आसपास ते बघून अनेक सुज्ञ सुजाण लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न येतोय आणि त्याच्याबद्दल मला काय वाटतं
एक पुरुष म्हणून या समाजातला असाही एक विचार मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. याच्यावरची माझी मतं. मला मुळात असं वाटतं की स्त्रिया असं का वागतात, किंवा आज जेव्हा आपल्यासमोर अनेक स्त्रिया कुठल्या बाबाच्या नादी लागून काही प्रकरणं घडतात, बंधुभावांच्या मागे लागतात, हे सगळं ऐकल्यानंतर मला ऑनेस्टली सांगायचं तर मला काही फार आश्चर्य वाटत नाही. आता तुम्ही असं म्हणाल की इतक्या गंभीर गोष्टींमुळे आश्चर्य कसं वाटत नाही, तर त्याला माझं उत्तर असं आहे की म्हणजे तुम्हाला मी एक किस्सा सांगतो. लहानपणी कॉलेजच्या वयामध्ये साधारणतः म्हणजे 20-25 वर्ष झाली असतील, त्यावेळेला मी अनिल अवचटांची पुस्तकं वाचली होती. अनिल अवचटांची पुस्तकं तुम्ही सुद्धा तुमच्यापैकी अनेकांनी वाचली असतील. तर त्यातलं धार्मिक नावाचं एक पुस्तक आहे आणि दुसरं पुस्तक आहे ते संभ्रम नावाचं आहे. तर धार्मिक हे पुस्तक जर का तुम्ही आज वाचलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे पुस्तक अवचटांनी साधारण 80च्या दशकामध्ये लिहिलेलं आहे माझ्या मते, आणि संभ्रमसुद्धा त्याच्याच मागचं पुढचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये अनेक अशा बाबाबुवांचे अनुभव अवचटांनी स्वतः जाऊन त्यांचं निरीक्षण करून लिहिलेले आहेत. आणि गंमत म्हणजे की संभ्रम या पुस्तकामध्ये तर त्यांनी काही स्त्री गुरु ज्या असतात त्यांचे पण किस्से दिलेले आहेत. तर माझा मुद्दा थोडक्यात असा आहे की 80-90च्या दशकात जेव्हा मी लहान होतो त्यावेळेला मला ह्या सगळ्या प्रकाराची पहिल्यांदा ओळख झाली होती आणि तेव्हा मला आश्चर्य वाटलं होतं. आज 25 वर्षानंतर त्याच्याचमुळे मला असं वाटतं की अशा घटनांमुळे आश्चर्य फारसं वाटत नाही. दुसरी एक बाजू अशी की आज आपल्याला काहीतरी एखादी घटना कळते, पण आपण थोडं जर का रिवाईज केलं तर एक 2 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी काही ना काहीतरी अशा स्वरूपाचं घडलेलंच असतं. तर ह्या सगळ्या घटना स्त्रिया असं का वागतात हा प्रश्न मनामध्ये येतो, हे बरोबर आहे. पण माझ्या मनामध्ये त्याहून जास्त महत्त्वाचा एक विचार असा येतो की आपलं मानस नक्की कसं आहे, आपल्या आणि स्त्रियांचं मानस पण नक्की कसं आहे आणि ते तसं का झालेलं आहे, असा एक मला प्रश्न पडतो. आता आपण ह्याचा समजा सोशिओलॉजिकल अंगाने विचार केला आणि थोडा सायंटिफिक सुद्धा, म्हणजे मानसशास्त्रीय अंगाने विशेषतः या सगळ्या संदर्भामध्ये, तर मला वाटतं की आपल्याला ह्याची उत्तरं मिळायला मदत होईल. आपण समजा हे थोडं ऑब्झर्व केलं की स्त्रिया कुठले प्रश्न घेऊन अशा बाबांकडे जातात किंवा त्यांच्या नक्की काय अडचणी असतात, तर त्याच्यामध्ये मग लग्न न ठरणं, विवाह संबंधातले प्रश्न किंवा आर्थिक काही प्रश्न असतात, याच्यामुळे त्या तिकडे जातात असं आपल्याला दिसतं. आता मुद्दा असा आहे, म्हणजे मला, आणि हा माझा खूप पहिल्यापासूनचा एक खरं तर काय म्हणायचं ज्याला, एक डिबेटचा मुद्दा म्हणा किंवा एक चर्चेस घ्यावा असा मुद्दा, असं मी नेहमी म्हणतो त्याला, की लग्न झालं पाहिजे ही जर का तुमच्यावरती एक सामाजिक काय म्हणू आपण, एक सक्ती केल्यासारखी असेल, तर माझ्या मते त्या स्त्रियांना आपण किती दोष द्यायचा ह्याचा पण विचार करायला पाहिजे. लग्न ही गोष्ट इतकी जीवन मरणाचा प्रश्न करून टाकणं आणि ते नाही झालं तर त्याच्यामुळे मग असा काहीतरी उपाय करून त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करणं, हे नक्की काय बोलतं हा पण विचार आपण करायला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे लग्नसंस्थेबद्दलची चिकित्सा तो आता वेगळा विषय आहे, त्याच्याबद्दल आत्ता आपण बोलायला नको, पण ती व्हायला पाहिजे असं मला आग्रहाने सांगावं असं वाटतं. दुसरा एक मला मुद्दा असा वाटतो की स्त्रियांचा आपण समजा एक हे बघितला, एकूण प्रवास बघितला, तर आपल्यालाच दिसतंय की आज स्त्री आणि पुरुष ह्याच्यातला हा भेद जरी असला आणि आपल्या एकूण समाजाची मानसिकता ही अजून देखील पुरुषप्रधान आहे, हे खरंच आहे, पण स्त्रियांनी आज खूप क्षेत्रांमध्ये आपले पाय रोवलेले आहेत, हे पण आपण बघतोय. असं असताना अशा गोष्टी का घडतात, तर त्याच्यात मला असं वाटतं की तिथे एक आपण थोडंसं आपण ज्याला काय म्हणू, सेगमेंटेशन करायला पाहिजे की कुठल्या वर्गातल्या कुठल्या प्रोफाईलच्या स्त्रिया अशा प्रकारच्या गोष्टींना बळी पडतात. आणि त्यात मी तुम्हाला अजून एक सांगतो. आता समजा असं धरा की एखादी स्त्री चांगल्या मोठ्या IT कंपनीमध्ये नोकरीला आहे, एखाद्या कंपनीची अगदी काय समजा CEO धरा, अशी एखादी स्त्री आहे. आज अशा स्त्रिया आपल्याला माहिती आहेत, पण आपल्याला असं लक्षात येईल की ह्यांच्यात सुद्धा तुम्हाला असं उदाहरण एखादं सापडूच शकतं की जेव्हा ती भले अशा बाबाबुवाकडे जाऊन सेक्शुअल एक्सप्लॉटेशनची बळी ठरणार नाही, हे आपण मान्य करू, पण तिची कुठल्या तरी बाबावरती भक्ती असू शकते. म्हणजे त्याच्यातला तो जो भक्तीचा जो भाग आहे, कोणावर तरी आपण डिपेंडंट राहावं, त्याच्यातनं एक प्रकारचा मला एक सुटका झाल्यासारखं वाटतं.
हे तुम्हाला कॉमन दिसतं. त्याचे बाकी त्याच्यातले स्तर जे आहेत ते वेगवेगळे आहेत, हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. तर मला असं दिसतं की आपण हे जे लेयर्स आहेत ना वेगवेगळे मनातले, आता आपण स्त्रियांबद्दल बोलतोय म्हणून आपण स्त्रियांच्या संदर्भात बोलूयात, पण हे आपल्याला सहसा सर्वत्रच दिसतं, म्हणजे पुरुष काय स्त्रिया काय सगळ्यांच्याच बाबतीमध्ये हे जे लेयर्स आहेत हे समजून घ्यायला आपण कमी पडतोय का, किंवा त्याच्यावरती आपला नीट स्टडी होत नाहीये का. एक असं आहे की महाराष्ट्रामध्ये, आता महाराष्ट्रापुरतं आपण बघितलं तर फुले आगरकरांपासून आपली प्रबोधनाची परंपरा सुरू होते. आता 19व्या शतकामध्ये हे सगळं ह्या सगळ्याला सुरुवात झाली, आणि तेव्हाच्या साहित्यामध्ये आपण वाचलं तर तेव्हा सुद्धा हे सगळे प्रश्न उपस्थित केले जात होते स्त्रियांच्या संदर्भातले विशेषतः. आता इतकं 100-150 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा या एकूण प्रवासाच्या हा प्रवास संपत नाहीये असं आपल्याला दिसतं. अजून सुद्धा आपण त्याच प्रश्नांची झगडतोय, आपण परत परत मागेच जायची वेळ येते. तर हे का होत आहे, तर इथे मला असं वाटतं की कदाचित आपण म्हणजे परिवर्तनवादी चळवळीने ज्या प्रकारे हे मुद्दे हाताळले, ज्या प्रकारे ह्या सगळ्या प्रश्नांवरती प्रबोधन करायचा प्रयत्न केला आजही होतो आहे, ते प्रयत्न बरोबर आहेत. परंतु मला एक असा प्रश्न उपस्थित करावासा वाटतो की अशा प्रकारच्या प्रश्नांची लढताना जी आयुधं आपण वापरतो ती आयुधं बरोबर आहेत का, किंवा त्याचा जर का परिणाम होत नसेल तर मग काय केलं पाहिजे. म्हणजे आता मी मगाशी म्हटलं तसं की आज सुद्धा तुम्हाला रोज काहीतरी बातम्या येतात आणि रोज आपण आश्चर्य व्यक्त करतो. तर मला असं म्हणायचं आहे की जी गोष्ट परत परत होते आहे, ज्याच्यामुळे जो प्रॉब्लेम हा एक क्रॉनिक इश्यू आहे, क्रॉनिक डिझीज सारखा आहे, त्याच्यावरती पुन्हा पुन्हा आश्चर्य व्यक्त करून काही होणार नाहीये, किंवा त्याच्याबद्दल संताप व्यक्त करून पण काय, संताप येणं हे अगदी रास्त आहे, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये. म्हणजे मी स्वतः खरं तर या विषयावरती मागे लिहिलेलं आहे, कविता वगैरे सुद्धा लिहिलेल्या आहेत, बरंच काय काय. असं असतं ना की ज्या वेळेला तुम्हाला पहिल्यांदा ही गोष्ट जाणवते तेव्हा तुम्हाला एक धक्का बसतो, तुमचं मन अस्वस्थ होतं, तुम्ही चिडून पेटून उठता आणि मग तुमच्याकडनं काहीतरी आपण त्याची अभिव्यक्ती आपल्याकडनं होते. परंतु जर का हे रिपीटेडली होतं आहे तर मला असं वाटतं की आता थोडीशी गरज अशी आहे की आपण ह्याच्याकडे थोडं जास्त सायंटिफिकली पण बघायला पाहिजे. मला एक शब्द नेहमी, तो शब्द मला आवडतो म्हणून मी तो इथे शेअर करतो. सायंटिफिक एन्क्वायरी असा एक शब्द आहे विज्ञानाच्या परिभाषेमध्ये. मला असं दिसतं की आपण आयडिओलॉजिकल अंगाने एन्क्वायरी करतो, आपण सोशल एन्क्वायरी करतो. सोशल एन्क्वायरी करताना सुद्धा मला असं वाटतं की आपण फार डेटा बेस्ड ती करतो का ह्याच्याबद्दल मला जरा शंका आहे. बरेचदा आपले ऑब्झर्वेशन्स ही जेनेरिक असतात, जनरल ऑब्झर्वेशन असतात. स्पेसिफिक ऑब्झर्वेशन्स किंवा स्पेसिफिक व्यक्तींचे इंटरव्ह्यूज घेऊन त्यांची मनोभूमिका समजावून घेऊन त्याच्या आधारे केलेलं विश्लेषण असं माझ्या मते फारसं होत नाही. तर ही जी सायंटिफिक एन्क्वायरी आहे त्याची मला फार आवश्यकता वाटते आजच्या काळामध्ये, आणि त्याच्याकरता हे आवश्यक आहे की अशा प्रकारचे हे जे व्हिक्टिम्स आहेत त्यांच्या बरोबरीने त्यांच्याबरोबर बसून त्यांचे इंटरव्ह्यूज घेणं म्हणा, त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून म्हणा, आपण काय त्यातनं आपल्याला इन्साइट्स मिळू शकतात. एक असं होतं की एक ना फार छान एक कोटेशन आहे, एका अमेरिकन कॉमेडियन येतो लेनी ब्रूस नावाचा, तुम्ही त्याचं सर्च केलं तर तुम्हाला सापडेल. तो असं एकदा गमतीने म्हणाला होता की लिबरल्स कॅन अंडरस्टँड एव्हरीथिंग एक्सेप्ट फॉर द पीपल हू डोंट अंडरस्टँड देम. म्हणजे लिबरल्सना सगळं काही कळू शकतं, परंतु ज्या माणसांना लिबरल्सला समजून घेता येत नाही अशा माणसांना त्यांना समजून घेता येत नाही, असं त्याला म्हणायचं होतं. तर ह्या विधानातला जो तथ्यांश जो आहे तो मला वाटतं आपण लक्षात घेतला पाहिजे की आपला समाज आणि आपली एकूणच घडण जी आहे ती खूप धार्मिक आणि पारंपरिक पायावरती झालेली आहे. आणि हा एक वेगळा परत विषय आहे, त्याच्याबद्दल खूप सविस्तर आत्ता आपल्याला बोलता येणार नाही. परंतु आपण समजा एक साधारण जरी आलेख काढला तर आपल्याचं लक्षात येईल की गेल्या अनेक वर्षांपासून अनेक बदल होऊन सुद्धा तांत्रिक वैज्ञानिक समाजाची जी एक साधारण मानसिकता आहे ती श्रद्धेची, धार्मिकतेची, परंपरानिष्ठ असण्याची अशी राहिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये झालंय असं की जे परंपरावादी आहेत की ज्यांना धर्म, परंपरा या सगळ्या गोष्टींचं एक राजकारण पण करायचं आहे आणि त्याचा फायदा करून घ्यायचा आहे, त्यांनी सांस्कृतिक राजकारण त्याचं खूप इफेक्टिव्हली केलेलं आहे असं आपल्याला दिसतं. आता तुम्ही आणि मी लहानपणापासून आपण अनेक पौराणिक कथा ऐकत मोठे झालो. मला एका टप्प्यावरती म्हणजे वयाच्या 20शीत वगैरे केव्हा तरी का 30शीत साधारण, म्हणजे मी सायन्सचा
प्युअर सायन्सचे स्टुडंट नाही आहे, त्याच्यामुळे पण जे प्युअर सायन्सचे स्टुडंट आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये लवकर काही गोष्टी आल्या असतील. पण आता डार्विन हा जो मनुष्य होऊन गेला, त्यांनी सिद्धांत मांडला उत्क्रांतीचा, हे आपल्याला माहिती आहे. तर त्याची ओळख मला फार उशिरा झाली होती. म्हणजे तोपर्यंत अर्थात आमच्या घरातलं वातावरण वेगळं असल्यामुळे मी धार्मिक किंवा पारंपरिक वृत्तीचा घडलो नाही, हा भाग वेगळा. परंतु डार्विनची ओळख व्हायला मला बराच काळ जायला लागला आणि ते मला कुठेही माझ्या आसपासच्या पर्यावरणामधनं मला ती ओळख झाली नव्हती. मी अलीकडे गेल्या वर्षी डार्विनचा वाढदिवस झाला असतो फेब्रुवारीमध्ये, त्यावेळेला लोकसत्तामध्ये पण एक लेख लिहिला होता. त्याच्यात मी हा मुद्दा मांडला होता की सांस्कृतिक राजकारणाची गरज आहे, उत्क्रांतीच्या सांस्कृतिक राजकारणाची गरज आहे. आता उत्क्रांतीचं सांस्कृतिक राजकारण म्हणजे काय, तर जेव्हा सर्वसामान्य माणूस देव, धर्म, श्रद्धा, परंपरा, त्याच्यातून होणाऱ्या फसवणुकी या सगळ्या गोष्टींना सहजपणे बळी पडत असतो, त्यावेळेला जर का परिवर्तनवादी चळवळींनी, परिवर्तनाचं ज्यांना आस आहे अशा मंडळींनी त्याला पॅरलल असं सांस्कृतिक राजकारण मेनस्ट्रीममध्ये आणलं नाही तर ते लोकांपर्यंत पोचणं अवघड आहे. काय होतं की जगाचा निर्माता ईश्वर आहे आणि काहीतरी एक पारलौकिक शक्ती जगामध्ये आहे आणि ती सगळ्याचं नियमन करते, हे फार सहजपणे पटणारी गोष्ट आहे. कारण जगाचा खुलासा, जग निर्माण कसं झालं, इतकं सगळं कॉम्प्लिकेटेड आपलं जग आहे, आजूबाजूचं सजीव आहेत, असंख्य इतर गोष्टी आहेत, हे मग आलं कसं, याचं सगळ्यात सोपं सरळ उत्तर असं असतं की ते देवाने निर्माण केलं. ह्याच्यात काही फार कळायला म्हणजे कुठलीही गोष्ट निर्माण कोणीतरी करतच, त्याच्यामुळे जग पण देवानेच निर्माण केलंय, कोणीतरी केलेलं आहे आणि त्याला आपण शरण जायला पाहिजे. हा सरळ साधा एक मुद्दा लोकांना पटणारा असतो. आता जर का आपण असं म्हणणार असू की बाबा असं नाहीये, काही एक वेगळी प्रक्रिया होती ज्याच्यामुळे जग निर्माण झालं आणि मग त्याला आता काही बिलियन वर्षांपूर्वी बिग बँग नावाची गोष्ट घडली, मग त्याच्यानंतर काही बिलियन वर्षांनी पृथ्वीवरती पाणी आलं, ऑक्सिजन आला वगैरे वगैरे आणि मग सजीव निर्माण. आता ही खूप अवघड गोष्ट आहे. ही जर का आपण असं म्हटलं की तुम्ही अमुक अमुक इंग्लिश पुस्तकातून वाचा तर ते लोकांना कळणं शक्य नाहीये. मुळात भाषेचा एक तर अडचण आहेच आणि एकूणच तशी मानसिकता पण आपली डेव्हलप झालेली नाहीये. त्यामुळे करायला काय हवं की आपण ह्याचे थोडक्यात काही नाट्यप्रयोग करू शकतो का, आपण ही गोष्ट एखाद्या अभिभाषणातनं सांगू शकतो का. आता असं बघा की उत्क्रांतीचं समजा आपण उदाहरण घेतलं तर आधी एप नावाच्या माकडांच्या एका प्रजातीपासून माणसं इव्हॉल्व्ह झाली असं त्याच्यात म्हटलेलं आहे. आता हे सगळं होत असताना त्याला लाखो वर्ष लागली. एक टप्पा केव्हा तरी असा आला की जेव्हा 4 पायांवर चालणारा माणूस 2 पायांवर चालायला लागला. आता हा क्षण फार म्हणजे फार महत्वाचा होता. आता ही घटना इतकी नाट्यमय आहे, ह्याच्यामध्ये इतकी रोमांचकारक गोष्ट आहे, तर ह्याच्यावरती एखादं नाटक बसवता येऊ शकतं का, ह्याच्यावरती एखादी कथा म्हणजे परत त्याच्यात तो धोका आहे की तुम्ही परत त्याचं पौराणिक कथा ज्या लाईन्सने गेल्या तसं जायचा धोका असतो, तो टाळून आपण काय करू शकतो, लोकांना एंगेज कसं करू शकतो, हा माझ्या मते खूप महत्वाचा मुद्दा आहे. आज आपण परत थोडं स्त्रियांकडे येऊयात. स्त्रियांचा मुद्दा निघाला की हे पुण्यामध्ये आता दरवर्षी मला गणपतीच्या वेळेला मला वाटतं अथर्वशीर्षाचं पठण होतं, अनेक स्त्रिया त्याच्यामध्ये सहभागी होतात असं आपल्याला दिसतं आणि त्याच स्त्रियांना वास्तविक आता फुलेंची ओळख करून घेणं, सावित्रीबाईंचं कार्याची ओळख करून घेणं किंवा त्याच्या अनुषंगाने इतर अनेक गोष्टींची ओळख निदान करून घेणं याची उत्सुकता वाटत नाही. तर मला असं म्हणायचं आहे की ह्याच्यामुळे निराश वाटणं स्वाभाविक आहे, परंतु त्याच्यातनं प्रश्न सॉल्व्ह होत नाहीये. मला असं म्हणायचं आहे की ज्या स्त्रियांना अथर्वशीर्ष तुम्ही म्हणा असं म्हणून एक काहीतरी कार्यक्रम दिला गेला हातामध्ये, त्यांना त्याच्यातून काहीतरी आपण केल्याचं समाधान मिळालं, हे आपण जर का देऊ शकलो इतर कुठल्या तरी माध्यमातून तर नक्कीच त्याचा फरक पडू शकेल. त्यामुळे थोडं हा आज जो आपल्याला सगळा प्रवास असा उलटा सुरू आहे, उलट्या दिशेने असं जेव्हा दिसतं आणि त्याच्यामुळे गांगरून जायला होतं, त्यावेळेला हा विचार करणं मला वाटतं फार आवश्यक आहे की आपण, आणि त्याच्याकरता असं करायला लागणार आहे आपल्याला की ज्याला आपण एक धोरणात्मक विचार म्हणतो ना, स्ट्रॅटेजिक विचार, की आपल्याला प्रसंगी थोडं आपल्या परिवर्तनाच्या विचारांना किंवा त्या एका आदर्श भूमिकेला थोडी आपल्याला त्याला मुरड घालत, त्यांच्या कलाकलांनी घेत सर्वसामान्य माणसांच्या, त्यांना पटेल समजेल अशा भाषेमध्ये आपलं म्हणजे मला असंही म्हणायचं आहे की हे काही आपला अजेंडा नाहीये, हा जगभर असाच प्रवास घडलेला आहे की जगभर सगळे लोक एकेकाळी ज्या अवस्थेमध्ये होते
तिथून ते पुढे 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 येत मुक्त झाले. धर्माचं आणि श्रद्धेचं जो पगडा होता तो कमी कमी होत गेलेला आहे हे आपल्याला दिसतंच. त्यामुळे याच्यात काही आपला वेस्टेड इंटरेस्ट आहे असंही मला म्हणायचं नाहीये. पण जर का ते पचनी पडत नाहीये आणि दुसऱ्या बाजूनी अनेक बाबा मात्र त्यांच्याकडे मात्र शेकड्यांनी बायका जात आहेत, तर ह्याच्यावरती विचार करायची गरज आहे की आपलं स्ट्रॅटेजी चुकती आहे का? मग आपण असं काय देऊ शकत नाही आहोत की मग ह्याच्याकरता म्हणजे रिसर्चमध्ये ना एक हे असते, मेथोडॉलॉजी असते मार्केट रिसर्चमध्ये. त्या क्षेत्रात मी काम केलंय म्हणून मी हे सांगतोय की एखाद्या प्रॉडक्टची माहिती घेण्याकरता त्याचे जे कन्झ्युमर्स आहेत त्यांना समोर बसवून त्यांचे इंटरव्ह्यू घेतले जातात. तासभर 1.5 तास इंटरव्ह्यू घेतले जातात. किंवा असं पण केलं जातं की 8-10 लोक आहेत, त्यांना एकत्र बसवून एका रूममध्ये त्यांचे डिस्कशन्स घेतले जातात, ज्याला FGD म्हणतात, फोकस ग्रुप डिस्कशन. तर ह्याच्यातून त्या कंपनीला काही गोष्टींची माहिती होते की हे माणसं कसा विचार करतात, त्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांना आपल्या प्रॉडक्टबद्दल काय तक्रारी आहेत वगैरे वगैरे. आता ही मेथोडॉलॉजी झाली कमर्शियल संदर्भात, परंतु हे बाय द वे सोशिओलॉजिकल रिसर्चमध्ये सुद्धा ही मेथोडॉलॉजी वापरली जाते, हे इथं सांगायला पाहिजे. तर अशा पद्धतीची रिसर्च काही मॉड्यूल्स कंडक्ट करून लोकांना नक्की काय हवं आहे, त्यांना कशा प्रकारे आपण सांगितलं तर पटू शकेल, असं जर का आपण उलटा विचार करून आपली आखणी केली तर मला वाटतं फायदा होईल. नाहीतर आज असं झालेलं आहे की एक प्रकारची दरी पडलेली आहे की बाबा म्हणजे जो परिवर्तनाचा विचार आहे तो चांगला विचार आहे, त्यात काही शंका नाही, ते सगळं चांगलंच आहे. म्हणजे महात्मा फुले थोर होते का तर थोरच होते, सावित्रीबाई फुले महानच होत्या, पण त्यांना नमस्कार करून फक्त पुढे जायचंय, त्याच्यानंतर पुढे त्याचं फार त्याच्या खोलात जायचं नाहीये. अशी जी एक वृत्ती थोडी तयार झालेली आहे, ज्याला क्रिटिकल थिंकिंगचा अभाव म्हणतो आपण. क्रिटिकल थिंकिंग हा शब्द तुम्ही ऐकला असणार असं मला वाटतं, चिकित्सक वृत्ती. तर त्याचा अभाव जो निर्माण झालेला आहे त्याला अशा प्रकारेच मला वाटतं टॅकल आपल्याला करायला लागेल. अन्यथा आणि हे कदाचित आपण ह्याच्यावरती आपलं एकमत होईल की गांधींसारख्या माणसाला हे कळलं होतं की त्यांनी धर्म परंपरा या गोष्टींना त्याज्य न मानता त्या गोष्टींच्या आधारेच त्यांनी जनमानस बदलण्याचा प्रयत्न केला होता. भारतासारख्या देशामध्ये हे लक्षात घेणं विशेषत्वाने आवश्यक आहे. आपल्याकडच्या एकूण मानसिकतेमध्ये या गोष्टी इतक्या मूळ धरून बसलेल्या आहेत की त्या अशा सहजासहजी एखाद्या लेक्चरनी काही पुस्तकं वाचून जातील ही शक्यता फार कमी आहे. त्याच्याकरता आपल्याला आपल्या मेथोडॉलॉजीवरतीच मला वाटतं काम करायला लागेल. आणि ते समजा आपण केलं तर मग मला असं वाटतं की स्त्रिया असं का वागतायत याचं उत्तर पण आपल्याला चांगलं मिळू शकेल. आणि कदाचित आपण हा प्रश्न पण बदलू शकू असंही मला वाटतं की स्त्रिया असं का वागतायत पेक्षा त्यांनी हे बदलावं याकरता आपण काय करू शकतो असा विचार आपणच खरं तर करू शकतो. त्यामुळे असे काही मुद्दे मला इथे मांडावेसे वाटतात आणि या संदर्भामध्ये अजून चर्चा करता येऊच शकते, वेगवेगळ्या अँगलनी या विषयावरती बोलता येऊ शकतं. तशी संधी पुन्हा मिळाली तर आपण पुन्हा बोलूयात. सध्या मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पुरुषांच्या नजरेतून बायका कशा बिघडतात हे आपण बघितलं. उत्पल यांनी खरं तर ते खूप व्यवस्थित पद्धतीनं समजावून सांगितलं. पण या बरोबरीनं मुळात बायकांना बायकांबद्दल काय वाटतं, त्या खरंच बिघडत चाललेल्या आहेत का, निर्णय घेणं म्हणजे बिघडणं आहे का, हे समजावून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सरिता आव्हाड. त्या येतील आणि त्या काय म्हणतायत यावर जरा तुम्ही कान देऊन ऐका. चला तर मग ऐकूया सरिताताईंना. नमस्कार, माझं नाव सरिता आव्हाड. आजचा आपला जो विषय आहे की या बायकांना झालंय तरी काय. आता ही प्रतिक्रिया सर्वसामान्यांच्या मनामध्ये येते खरी, कारण बायकांकडनं जे काही अपेक्षित असतं म्हणजे अतिशय समजूतदारपणा, त्यागी वृत्ती, स्वतःला नेहमी लहान समजायचं आणि जास्त हुशाऱ्या करायच्या नाही, शांत बसायचं, समजूतदार असायचं, हे सगळे जे निकष आहेत ना त्यात बसणारं बायकांचं वर्तन नाहीये असं खूपदा वाटत असतं लोकांना. आणि त्या सगळ्या चौकटीच्या पलीकडे बायका वागतायत असं आपल्याला सारखं जाणवत असतं. गंमत, परवाच एका मीटिंगला मी गेले होते, तिथे निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या बायका आल्या होत्या. तर निरनिराळी क्षेत्र म्हणजे आपल्याला वाटतं शास्त्रज्ञ,
वर्तमानपत्रातले जर्नलिस्ट, डॉक्टर्स वगैरे. असं नाही, त्या बायका त्यातल्या काही बाउन्सर्स होत्या, बाउन्सर्स, आणि ती त्यांची करिअर होती. त्यातल्या काही रिक्षा ड्रायव्हर होत्या, आणि रिक्षा ड्रायव्हर असणं ही करिअर असलेल्या बायका होत्या. काही काही नर्तक होत्या, लावणी नृत्य वगैरे सादर करणाऱ्या. अशा निरनिराळ्या क्षेत्रातल्या बायका तिथे आल्या होत्या आणि त्या आपला अनुभव सांगत होत्या, आणि खरोखर आम्ही चकित होत होतो. म्हणजे बघा गंमत, की बायकांनी शिकायचं, सवरायचं. त्या सावित्रीच्या लेकी म्हणून आपण त्यांचं कौतुक करायचं. नंतर त्यांनी सगळ्या क्षेत्रांमध्ये जायचं, अतिशय सिन्सिअरली कामही करायचं, आणि मग ते काम करता करता अनुभव विश्व त्यांचं जेव्हा विस्तारतं, त्या विस्तारलेल्या अनुभव विश्वाच्या संदर्भात त्या जे काही वागतात ते मात्र अगदी चौकटीतलं असावं, अशी कशी अपेक्षा आपण करू शकतो? म्हणजे मुळात ह्या आपल्या अपेक्षांमध्येच काहीतरी गडबड आहे, नाही का? तेव्हा ह्या बायकांना झालंय काय, हा जो प्रश्न आहे ना आपल्याला पटणारा, तो आपण एकदा तपासून घेऊ स्वतःशी. आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं की हे काहीतरी विचित्र घडतंय. अगदी ढोबळपणे सांगायचं असेल ना, तर ते अथर्व शीर्ष वगैरे पठण करतात ना मोठ्या प्रमाणात बायका, तेव्हा नाही आपल्याला हा प्रश्न पडत या बायकांना काय झालंय असं. तेव्हा असं वाटतं छान छान अथर्व शीर्ष पठण करतायत. पण ह्यातलीच एखादी बाई जेव्हा नवऱ्याविरुद्ध बंड करते, किंवा एकूणच मला हा संसार नको म्हणून डायव्होर्स मागते, तेव्हा हे काय झालं? किंवा ती स्वतः लग्न ठरवते, तेव्हा हे काय झालं? आई वडिलांना न विचारता ती हा निर्णय घेते, असं कसं झालं? त्यामुळे हे जे चौकटी बाहेरचे निर्णय घेतले जात आहेत ना, त्यावेळी मात्र आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहेत की हे असं का झालं. आणि त्याच्यातली गंमत बघा, जेव्हा लग्न एखादीचं समजा झालं, आणि नवरा बिवरा असा बघून दिला, नंतर ते वरदक्षिणा, हुंडा सगळं झालं, पण असं होऊन सुद्धा ते लग्न काही यशस्वी झालं नाही. त्यावेळी मुलींना काय सांगितलं जातं की बाई ग, तू समजुतीने घे जरा, तू तुझ्या इच्छांवरती धोंडा ठेव, आहे ती परिस्थिती समजून घे, तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र हे फार मोलाचं आहे, त्यामुळे तू घराबाहेर शक्यतोवर पडू नकोस, असंच तिला सांगितलं जातं. आत्ता ज्या ज्या केसेस झाल्या, त्रिशा शर्मा आहे आणि अशा 2-3 केसेस आता झालेल्या आहेत, सगळ्या बायकांनी आपल्या आईवडिलांना सांगितलं होतं की मला इथे खूप गुदमरल्यासारखं होतंय, मला इथे त्रास होतोय, तरी सुद्धा त्यांना काय सांगितलं गेलं की जरा थांब, परिस्थिती सुधारेल, लगेच असे निर्णय घेऊ नकोस, असं सांगितलं गेलं. आणि निर्णय घेतला त्यांनी, मग टोकाचा निर्णय घेतला. पण टोकाचा निर्णय घेतल्यावर आपण म्हणायला तयार, या बायकांना असं काय झालंय? पण असं काय झालंय असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ते जे होतं त्याला आपण पुष्कळ लोक जबाबदार असतो, ही गोष्ट मात्र आपण लक्षात घेत नाही. मी तर उलट असं म्हणेन की इतकी सुशिक्षित, दिसायला चांगली, भरपूर काय काय धन घेऊन येणारी मुलगी, धनवंती अशा मुली तुमच्या घरी येतात, आणि तुम्ही त्यांच्यातमध्ये इतक्या खोडी काढता, ती सायको आहे, स्किझोफ्रेनिक आहे, आणि काय काय असे आरोप करता. म्हणजे तुम्हाला काय झालंय असा उलटा प्रश्न खरं म्हणजे विचारायला पाहिजे. पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक वेगळी गोष्ट घडताना मला दिसतेय, आणि ती अशी की बायका ज्या गतीनं, ज्या दिशेनं बदलत आहेत, एकूणच आपलं समाज खूप प्रवाही आहे, समाजशास्त्र हे अतिशय प्रवाही शास्त्र आहे, आणि बायका ज्या दिशेने बदलत आहेत त्या दिशेने पुरुष बदलताना दिसत नाहीये. अजूनही मोठ्या प्रमाणात पुरुषांना असं वाटतं की बायकोनी माझं ऐकावं, म्हणजे बायकोपेक्षा अंघुळभर मला जास्त समजतं, त्यामुळे बायकोनी माझंच ऐकायला पाहिजे, अशी पुरुषांची अपेक्षा असतेच. आणि माझा न विचारता ही असं काय करते, आणि मग जर त्याच्यात ती चुकली तर बघ मी तुला सांगितलं होतं ना, तू असं करू नको, बघ झालं ना असं, अशी प्रतिक्रिया येते. अशी प्रतिक्रिया येत नाही, ठीक आहे तुला असं वाटतंय ना, तू तसं करून बघ, जर ते चुकलं तर मी आहे तुला सांभाळायला, अशी प्रतिक्रिया पुरुषांची नसते.
आणि पुरुष मात्र ती चौकट सांभाळतात आणि मग बायकांचं सगळं पणाला लावून बायका आपल्या मार्गाने जातात. आपल्याला जे करायचे ते करू बघतात, पण ते करताना अनेक अडथळे असतात. उदाहरणार्थ मी किती बायकांना असं बघितलंय की घराबाहेर पडताना दोन्ही वेळचा स्वयंपाक केलाय का, सगळ्यांचे डबे भरलेत का, सासू सासऱ्यांचं नीट व्यवस्था लावलेली आहे का, असं सगळं करून त्या घराबाहेर पडलेल्या असतात. पुरुषांना असं काही करावं लागत नाही. मी 25 वर्ष बँकेत काम केलंय. 25 वर्षात मी हे बघितलंय की बायका मधून मधून सारख्या घरी फोन करायच्या, आता तू खाल्लंस का, आता ही कामाची बाई आली का, काय हे झालं का, ते झालं का. इतकं घरात गुंतलेलं असणं जसं बायकांचं असतं तसं पुरुषांचं नसतं. आणि त्यामुळे काय होतं की बायकांना दुहेरी पातळ्यांवरती, कधी कधी तिहेरी पातळ्यांवरती सतत काम करावं लागतं. आणि त्या कामाचं त्यांच्यावरती प्रचंड दडपण येतं, प्रचंड ताण येतो. आणि ज्या बायका अशा नोकरी करत नाहीत त्यांना असं काय घरी सुखासुखी नाही बसता येत. उगीच अशी इमेज तयार केली आहे, बायका काय घरी बसून टीव्हीच बघत असतात. नो, असं नाहीये. मुलांचा अभ्यास, त्यांचे क्लासेस, नंतर सगळं सगळं त्या मॅनेज करत असतात. आणि हे मॅनेजमेंट सुद्धा खूप असतं. आणि ह्यामध्ये काहीही जरी चूक झाली तरी बायकांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं असतं की तुझं कुठे लक्ष होतं. मुलगा बिघडला, तुझं कुठे लक्ष होतं. मुलीला कमी मार्क मिळाले, तुझं कुठे लक्ष होतं. अरे, जसं काही तीच एकमेव अशी आहे व्यक्ती की जी ते सगळं घडवते बरोबर आहे, पण तिच्या घडवण्याला तुमचा काही हातभार असायला हवा की नाही. आणि तो हातभार नसतो आणि त्यामुळे बायका ह्या कायम आरोपीच्या पिंजऱ्यात जातातच असं नाही, तर हळूहळू त्यांना त्याची सवय होते की त्यांना असं वाटतं की आपण आरोपीच्या पिंजऱ्यात असणं स्वाभाविक आहे, हे सगळं आपल्यालाच करायचं आहे. आणि असं जर आपण करू शकलो नाही तर काहीतरी आपली चूक आहे, आपल्यात काहीतरी कमतरता आहे असं त्यांना वाटायला लागतं. आणि मग ह्या सगळ्या ताणातून, ह्या कोंडमाऱ्यातून सुटका होण्यासाठी कधी कधी त्या आत्महत्येचा सुद्धा, कधी कधी नाही अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न करतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की बायकांना जाळून मारण्याच्या घटना ह्या आपल्या देशात घडतायत इतकंच नाही तर त्या वाढतायत. आता ही जी कायदा हातात घेऊन त्या गुन्हेगाराला शिक्षा करून मोकळं होण्याची जी वृत्ती आहे तिला काय करायचं, त्याचं काय, हा प्रश्न आपल्याला नको का पडायला. मी अजिबात असं म्हणत नाहीये बरं का की पुरुषांचं फारच छान छान चाललंय, नाही, असं मला मुळीच नाही म्हणायचं. पुरुषांना सुद्धा अनेक समस्या आहेत. बेकारी ही किती प्रचंड मोठी समस्या आहे. पूर्वीसारख्या नोकऱ्या नाही आहेत आता, त्याच्यामध्ये खूप तणाव आहे. सगळं मॅनेज करणं, आर्थिकदृष्ट्या वगैरे मॅनेज करणं, हे सगळं आहेच ना पुरुषांना. पण ह्या सगळ्याचा सहभागी करून घ्यायला बायका पण आहेत. तुम्ही बायकांचा सहभाग घ्या त्याच्यामध्ये. याउलट तुला काय समजतंय, तू जा तिकडे असं म्हणून जर तुम्ही सहभागही नाकारणार, मग त्या त्यांच्या परीनं काही करत राहिल्या की त्यांना परत आरोपीच्याही पिंजऱ्यात उभं करणार. हे योग्य नाही, हे अजिबात न्यायाचं नाही. मला तर असं वाटतं की कायदे कानून झालेले आहेत आपल्याकडे कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा आहे, त्याच्यामध्ये स्त्रियांना संरक्षण मिळालेलं आहे. बलात्काराच्या कायद्यांमध्ये कितीतरी बदल झालेले आहेत. पण दुर्दैवाने आज ज्या तरुण मुली आहेत ज्या खूप चांगलं शिकतायत, चांगल्या नोकऱ्या करतायत, त्यांना सुद्धा ह्या कायद्यांची, त्यामध्ये झालेल्या बदलांची पुरेशी माहिती नाहीये की ह्या कायद्यांचा आपण उपयोग करू शकतो आणि स्वतःचं संरक्षण करू शकतो. अशी माहिती नसल्यामुळे त्या एकदम कोंडीत पकडल्यासारख्या होतात. आणि कोंडीत पकडलेल्या बायका ह्या साहजिकपणे एखाद्या बुवाच्याही मागे लागू शकतात. कारण मग त्यांना असं वाटतं की हे जे समर्थ बुवा जे काही आहेत त्यांना माझे सगळे प्रश्न समजतील आणि ते सोडवतील. कारण त्यांना असं वाटायला लागतं की हे प्रश्न आता माझ्या हाताबाहेर चाललेले आहेत.
तर असं हाताबाहेर जाणारे प्रश्न आहेत असं वाटणं, इथून आपण तरुण बायकांना थोपवू शकतो का? त्यांच्यासाठी काही सपोर्ट सिस्टीम्स तयार करू शकतो का, जिथे त्यांना कायद्याची माहिती होईल, त्यांचे काही ताण तणाव मानसिक जे आहेत ते जिथे त्या सांगू शकतील, अशी काही केंद्र अशी आपण निर्माण करू शकतो का? आणि मला तर असं वाटतं की अशी केंद्र फक्त बायकांसाठी नाहीत, तर पुरुषांसाठी सुद्धा खूप आवश्यक आहेत. कारण पुरुषांना सुद्धा आपलं जे काही म्हणणं आहे, आपल्या मनातले जे ताण आहे ते व्यक्त करायच्या संधी मिळायला हव्यात. आणि त्या व्यक्त करायच्या संधी पुरेशा न मिळण्यामुळे सुद्धा व्यसनाधीनता वाढते आहे असं मला वाटतं. म्हणून आपला हा जो समाज आहे तो समाज स्त्री पुरुष किंवा त्या तिसरी थर्ड जेंडर अशा विभागण्या न होता, तशा विभागण्या आहेत पण त्या विभागण्यांच्या पलीकडे जाऊन आपण मानवी पातळीवर एकमेकांशी जितका जास्त संवाद करू, जितका जास्त एकमेकांमध्ये मिसळून जाऊ, तितका आपला प्रश्न आपल्याला नीट समजेल. आपला प्रश्न जर आपल्याला नीट समजला तरच आपल्याला त्याचं उत्तर मिळू शकतं. आणि ह्या सगळ्यासाठी सुसंवाद हा एकमेव मार्ग आहे. स्त्रियांमध्ये आपापसात सुसंवाद, आता असंही म्हणतात की स्तर आहेत स्त्रियांमधले, पण निरनिराळ्या स्तरातल्या स्त्रियांचाही आपापसात संवाद व्हायला हवा. तो संवाद, स्त्री आणि पुरुषांमधला संवाद, स्त्री आणि थर्ड जेंडर म्हणजे पुरुष आणि थर्ड जेंडर ह्या सगळ्यांमध्ये जर संवादी एक नातं तयार झालं तर त्या नात्यामधून आपल्याला आपल्या प्रश्नांचं आकलन जास्त चांगलं होईल. आणि आकलन जर चांगलं झालं तर त्याच्या उत्तराची दिशाही आपण योग्य अशी निवडू शकू. त्यामुळे चांगला संवाद हा एकमेव मार्ग आहे ह्या सगळ्या प्रश्नाला सोडवण्याचा. आणि तसं जर झालं तर ह्या बायकांना काय झालंय काय हा प्रश्नच मुळे इतिहास जमा होईल. हा प्रश्नच आपण विचारणार नाही आणि एक अतिशय निकोप अशा आयुष्याचा आपण उपभोग घेऊ शकू. धन्यवाद. बायका बायकांबद्दल खूप छान बोलतात नाही का? हे सततच घडत आलेलं आहे. पण असं जरी असलं तरी मुळात त्या काही निर्णय घेतात, तो निर्णय का बरं घेतात, त्यावर त्यांचं कुठल्या प्रकारचं त्यांना प्रेशर असतं, या सगळ्या गोष्टींचा विचार होण्याची खरंच गरज आहे. आणि त्यासाठीच आपण निमंत्रित करतो आहोत मिलिंद देशमुख यांना. मिलिंद देशमुख हे अनेक वर्षापासून अनेक बाबांच्या हात धुवून मागे लागलेले आहेत आणि त्याची कायदेशीर लढाई ते अनिसमार्फत लढतायत. काय म्हणणं आहे मिलिंद देशमुख यांचं? बायका का बरं बिघडतायत? चला तर ऐकूयात मिलिंद देशमुख यांना. नमस्कार, मी मिलिंद देशमुख बोलतोय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतून. आणि या बायांचं करायचं तरी काय? आज जे महाराष्ट्रातलं वास्तव दिसत आहे आपल्याला, ज्या पद्धतीने स्त्रिया या बुवाबाजीच्या प्रकरणामध्ये बळी पडत आहेत आणि त्याकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत लोकांचे. काही लोकांना त्या स्त्रियाच दोषी वाटतात, काही लोकांना त्या स्त्रियांना नेणारे दोषी वाटतात, काहींना बाबा आहे ज्या पद्धतीने यांचं शोषण करतात ते दोषी वाटतात. खरं तर आपण ही समाजव्यवस्था जी आहे म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम करताना हे प्रामुख्याने जाणवतं की आपली समाजव्यवस्थेमध्ये भरपूर अशा काही गोष्टी की ज्याच्यामुळं ह्या स्त्रिया नुसत्या अंधश्रद्धेच्या बळी नाही आहेत, तर त्या एक प्रकारे त्या अंधश्रद्धेच्या वाहकही आहेत. आणि वाहक ह्या दृष्टीने आहेत की त्यांना ते कळतच नाही आहे. म्हणजे जसं आपण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करेल. आणि ज्या पद्धतीने ह्या स्त्रिया अंधश्रद्धेच्या बळी ठरत आहेत त्यांना त्या अंधश्रद्धाच वाटत नाही. आणि त्यांना त्या अंधश्रद्धा वाटत नाही म्हणजे त्यांच्या पायामध्ये बेड्या आहेत पण त्या बेड्यांना त्या गजरे समजायला लागले आणि त्यांना ते एक प्रकारे भूषण वाटायला लागलं. तर मग त्यांना ह्या अंधश्रद्धेतून ह्या बेडेतून बाहेर कसं काढायचं हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळं पहिल्यांदा त्यांच्यापर्यंत ही कशा पद्धतीने हे नेता येईल की ह्या अंधश्रद्धा कशा आहेत आणि त्या कशा पद्धतीने त्या बळी ठरत आहेत त्या सगळ्या व्यवस्थेच्या, हे आपण समजून घेतलं पाहिजे. खरं तर आपण पाहतो की स्त्रियांना भारतात नाही तर जगभरात असा कोणताही धर्म नाही आहे की ज्याच्यामध्ये स्त्रियांना एक प्रकारची दुय्यम वागणूक दिली गेलेली नाही. सर्वच आपण म्हणजे पुरातन काळापासून जरी पाहिलं तरी स्त्रियांना अशा पद्धतीची वागणूक दिलेली आहे. किंवा पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये ज्या पद्धतीच्या आज देखील आपल्या भारतामध्ये पुरुषप्रधान समाज आहे, ह्या समाजामध्ये स्त्रियांना
सतत म्हणजे स्त्रीचा जन्म होणं इथूनच सुरुवात होती, की बऱ्याच वेळा आपल्याकडं असं झालेलं आहे की मुलीचा गर्भ आहे ह्याच्यासाठी गर्भपात केले गेलेले आहेत. मोठ्या प्रमाणात आज आपल्याला दिसते की ही संख्या ही कमी होत चाललेली, स्त्रियांची संख्या ही कमी होत चालली, मुलींची संख्या ही का? कारण की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक यांना असं वाटतं की आपल्याला मुलगाच हवा आणि मुली नकोत. आणि त्यामुळं ह्या मुली ह्या जन्म होण्याच्या आधीच त्या गर्भावस्थेतच त्यांचं गर्भपात केला जातो किंवा अशा भरपूर गोष्टी केल्या जातात. तर तिथून ही सुरुवात होती एक प्रकारची अन्यायाला. आणि त्यानंतर आपण पाहतो जरी मुलगी जन्माला आली त्याच्यानंतर तिच्यावर ज्या पद्धतीची बंधनं टाकली जातात, ज्या पद्धतीची तिला वागणूक दिली जाते, ज्या पद्धतीचे तिच्यावर संस्कार केले जातात, ज्या पद्धतीने तिला घडवलं जातं, तर हे सगळे पद्धतीने तिला दुय्यम वागणूक दिली जाते आणि तिला चूल आणि मूल ह्या एका एवढ्या गोष्टीमध्येच तिचं सर्व जीवनाचं सार आहे अशा पद्धतीचं तिच्यावर एक प्रकारे बिंबवलं जातं. किंवा ती आजूबाजूला जे बघती आहे, आपल्या घरामध्ये बघती आहे, आपल्या समाजामध्ये बघती आहे, किंवा आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे पिक्चर असतील, नाटकं असतील, सिनेमा, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला समाज माध्यमातून तिला त्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी बिंबवल्या जातात की तू स्त्री आहेस आणि तुला हे सगळे बंधनं पाळले पाहिजेत. आणि मग आपण पाहतो की मग ती पूजापाठ असेल, व्रतवैकल्य असेल, वेगवेगळ्या पद्धतीच्या ह्या गोष्टीमध्ये गुरफटली असते किंवा तिला त्या पद्धतीचं स्वातंत्र्य देखील मिळत नाही. ज्या पद्धतीने सांगितलं जातं की 7च्या आत घरात यायला पाहिजे बाबा, अशा पद्धतीचे वेगवेगळ्या. आणि पुरुष असेल म्हणजे तोच मुलगा असतो, घरातला मुलगा असतो, त्याला एक वेगळी वागणूक असते आणि मुलगी असेल तर तिला वेगवेगळी वागणूक असते. लहानपणापासून ती सगळं बघत आलेली असते आणि ती घरात हे पण बघते की आपल्या आईला काय पद्धतीची वागणूक मिळते, आपल्या मावशीला कशा पद्धतीची वागणूक मिळते, आपल्या काकूला कशा पद्धतीची, आजी देखील असेल तरी आजीचं देखील किती ऐकलं जातं. तर अशा पद्धतीने ती पाहत असते आणि तिला ते सगळं जाणवत असतं की ही जी वागणूक आहे ही अशी. आणि त्याच वेळेला बाकीच्या सगळ्या गोष्टी जीवनाचं म्हणजे मुलगी जी आहे किंवा स्त्री ही बऱ्याच वेळा एकदा ते म्हणजे सुरुवातीला प्रत्येक तिच्या नावापुढे एक तर कुमारिका लावलं जातं, नाहीतर ती मग सौभाग्यवती असती, कधी विधवा असती, कधी परित्यक्ता असती. ती पुरुषाच्या अस्तित्वावर तिचं काय असणं हे ठरतं. आणि पुरुषाच्या बाबतीत तसं काही नसतं. स्त्रीच्या बाबतीत मात्र हे तसं असतं, घटस्फोटिता असते. म्हणजे आपल्याकडे परित्यक्ता एक वेगळा आणि घटस्फोटिता वेगळा आहे. हा प्रकार आहे की काहीही चूक नसताना देखील मोठ्या प्रमाणात बायकांना नवरे सोडून देतात. अशा पण स्त्रियांची एक संख्या मोठी आहे. आणि मग त्या स्त्रीचं सतत आपण कोणावर तरी अवलंबून आहोत आणि ती तशा पद्धतीचे चांगली स्त्री कोणाला म्हणावं बाबा, मग ती घरातलं सगळ्यांचं करते आहे, मग ती परत ते नवऱ्याचं ऐकते आहे, त्याच्याशिवाय मग तिला मुलगा आहे हे पण बघितलं जातं. म्हणजे नुसती लग्न झालं आणि मूल नसलं तर तिच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं, किंवा नुसत्या मुली असेल तरी वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं. मग तो मुलगाच पाहिजे तिला. आणि मग तिला देखील कदाचित त्या मनामध्ये असं भावना तयार होती की आपल्याला मुलगा असणं हेच आपलं जीवनाचं सार्थक आहे. मग ते मुलगा असू द्या किंवा नवरा असू द्या, मग तो कसाही असू द्या. कदाचित बऱ्याच वेळा नवरा व्यसनी असतो, मुलगा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असतो, तरी देखील ती स्त्री मर त्यांच्यासाठी काय वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करत असते. आणि ह्या बुवाबाजीला बळी पडताना देखील आपण पाहतो की बऱ्याच वेळा तिला भीती घातली जाते की मुलाचं असं वाईट होईल, नवऱ्याचं असं वाईट होईल, आणि मग असं होऊ नये ह्याच्यासाठी मग तिने काय करायचं, मग ती वाटेल त्या गोष्टी किंवा वाटेल त्या थरापर्यंत ती ह्या सगळ्या गोष्टीला बळी पडत असते. आणि बऱ्याच वेळा आपल्याकडं जे पद्धतीची शिकवण दिली जाते आणि आपल्याकडं समाजामध्ये चमत्कारावर खूप मोठा विश्वास असतो लोकांचा, आणि जगामध्ये काहीतरी चमत्कार घडतील आणि कोणती पण समस्या जी आहे असं काहीतरी एखाद्याच्या अंगात दैवी शक्ती असते आणि तो काहीतरी चमत्कार करू शकतो आणि तो आपली समस्या निवारण करू शकतो असं वाटणं. आणि जी सर्व धर्मांमध्ये असं आहे. असं नाही आहे की फक्त हिंदू धर्मातल्या स्त्रियांना तसं वाटतं, मुस्लिम धर्मातले असू द्या, ख्रिश्चन धर्मातले असू द्या किंवा वेगळ्या कुठल्याही धर्मातल्या असू द्या, त्यांना सगळ्यांनाच अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या चमत्काराच्या गोष्टी सांगितल्या जातात. आणि खरं तर अंधश्रद्धेमध्ये वेगवेगळे प्रकार आहे. म्हणजे भूतावरचा विश्वास असू द्या, करणीचा विश्वास असू द्या, मनाचे आजार हा देखील स्त्रियांच्या बाबतीमध्ये एक मोठी समस्या आहे, ज्याच्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात स्त्रिया ह्या सगळ्या गोष्टींना बळी पडतात. आपल्याकडं समाजामध्ये मनाचे आजार ज्याला असणं म्हणजे देवी अंगात येणं असू द्या किंवा भूतानं झपाटणं असू द्या, ह्या ठिकठिकाणी तुम्ही जर बघायला गेलं तर तिथं तुम्हाला ह्या स्त्रियाच मोठ्या प्रमाणात दिसतील की त्या अंगामध्ये घुमताय, त्यांच्या अंगात देव येतो, त्यांच्या अंगात भूत येतं, त्यांच्या अंगात अजून काय काय होतं. आणि हे सगळं होण्याची जी कारणं आहे त्याच्यामध्ये मनाच्या आजारांचं एक मोठं कारण आहे. आणि मनाच्या आजाराकडं समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन आहे तो इतका वाईट पद्धतीचा आहे किंवा ते लोकांना ते आमच्या घरात एखादा मनोरुग्ण आहे हे सांगणं देखील
खूप कमीपणाचं वाटतं आणि त्याच्यामुळं अशा माणसाला सायकॅट्रिस्टकडे नेणं तर दूरच राहिलं. मग अशा लोकांना कुठं न्यायचं? तर मग अशा लोकांना अशा ठिकाणी बुवाबाजीच्या ठिकाणी नेलं जातं. मग बुवा बाबा मांत्रिक तांत्रिक किंवा चर्चमध्ये, गुरुद्वारमध्ये, दर्गेमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, मंदिरांमध्ये अशा ठिकाणी ह्या लोकांना नेलं जातं आणि ह्या लोकांना तशा पद्धतीचं एक प्रकारे त्यांचं शोषण करण्याचं एक प्रकारे तिथल्या जी व्यवस्था आहे ती हमखास असे गिरायकं शोधत असतील. आणि जेव्हा यांना चालून अशा पद्धतीचं गिरायक येतं आणि मग त्या पद्धतीने त्यांच्या त्या मानसिकतेचा हे लोक बुवा बाबा बरोबर फायदा उचलतात आणि त्यावेळेला कदाचित घरच्यांना देखील कळत नाही किंवा आपण पाहतो की अंगात आलेले, आता तरी महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा झालेला आहे, पण हा कायदा नव्हता त्यावेळेला देखील अशा पद्धतीने अमानुष पद्धतीची मारहाण करणं, तिच्या केसाला धरून उलटं टांगण्यापासून तर मिरचीची धुरी देण्यापासून वेगवेगळे तिच्यावर अमानुष अन्याय अत्याचार समाजामध्ये घडत आलेले आहे, अजून देखील घडत आहेत. तर हे सगळे प्रकार घडण्याचं जे कारण आहे आणि त्याच्यामध्ये स्त्रीला देखील किंवा त्या स्त्रीच्या घरातल्यांना देखील असं वाटतं की तिला लागत नसून तिच्या अंगात जे भूत शिरलेले आहे त्या भूताला हे मारत आहेत. त्या भूताविषयी पण एक प्रचंड मोठ्या वेगवेगळ्या अंधश्रद्धा आहेत आणि आपण तसेच प्रकार पाहतो जे काही भानामतीचे आहेत. आता महाराष्ट्र आणि मध्ये काम करताना आम्हाला असंख्य ठिकाणी भानामतीच्या केसेस सोडवायला जावं लागलं आणि बऱ्याच ठिकाणी जवळपास नाही म्हटलं तर 70-80 ठिकाणी ह्या भानामतीच्या केसेसमध्ये ज्या काही कृत्य करण्यामध्ये बऱ्याच वेळा स्त्रिया आहेत, महिला आहेत. तर हे देखील असण्याचं कारण तेच आहे की त्या पद्धतीची त्यांना जी वागणूक दिली जाते, ज्या पद्धतीची वागणूक त्यांना मिळत असते. आणि जसं पुरुषांना ताण येतात, स्त्रीला पण ताण येतात, पण पुरुषाला ताण आले तर मग पुरुष एखाद्या सहजपणे व्यसनाकडे जातो आणि मग तो व्यसन करतो आणि स्त्रियांना ताण येतं तर मग स्त्रिया काय करणार? तर अशा पद्धतीचे ते समाजामध्ये त्यांना तसं काही मिळत नाही. मग आपला ताण हा कशा पद्धतीने बाहेर येऊ शकतो बाबा? पण समजा रोजच नवरा मारतो आहे, सासू छळते आहे, नणंद टोचून बोलते आहे आणि मग मंगळ अमावस्या असू द्या, पौर्णिमा असू द्या, मंगळवार असू द्या, मग त्या स्त्रीच्या अंगात यायला लागतं. मग अंगात येऊन ती घुमायला लागते. मग ती घुमायला लागल्यावर किमान त्या दिवशी सासू तिला बोलत नाही, नणंद तिला काय टोचून बोलत नाही किंवा नवरा मारत नाही. अशा गोष्टी जेव्हा ती पाहते त्यावेळेला तिला तो एक आधार वाटतो. म्हणजे शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे ताण आलेले असतात किंवा एखाद्या वेळेला दातखिळी येऊन पण एखादी स्त्री पडते जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला तिला असं म्हणायचं असतं, आता तरी माझ्याकडे लक्ष द्या. ज्या पद्धतीची ती एक प्रकारे समाजामध्ये त्याला एक मान्यता आहे. अशा पद्धतीचे वर्तन जर असेल एखादं तर मग तिला तशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने लक्ष दिलं जातं किंवा एखाद्या ठिकाणी नेलं जातं. मुद्दा हा आहे की आपल्या स्त्रियांना अशा पद्धतीचं जे शिक्षण आहे ते आपल्या सर्व सर्व समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपर्यंत येणार नाही, समाजाला हे कळणार नाही की आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे. आपल्याला जे प्रश्नामुळं आपण हे सगळ्या गोष्टी, प्रश्न तर सर्वांनाच आहेत, प्रश्न पुरुषांना आहेत तसे स्त्रियांना देखील आहेत, पण मूल नसणं हा नवऱ्याला जितका प्रश्न आहे तेवढा बायकोला पण प्रश्न आहे. पण आपल्या समाजामध्ये पुरुषाला तशा पद्धतीचे संकट तोंड द्यावं लागत नाही ज्या पद्धतीचे बाईला तोंड द्यावं लागतं. बाई सतत घरामध्ये असते बऱ्याच वेळा आपण पाहतो. खरं तर तो अजून एक वेगळा विषय, काम करून घर बघणाऱ्या स्त्रिया आणि नुसतंच घरकाम करणाऱ्या स्त्रिया. खरं तर घरकाम करणाऱ्या स्त्रियांना बऱ्याच वेळा असं सांगितलं मी काहीच करत नाही, असं स्त्री स्वतः सांगत असते, मी फक्त घरात बघत असते. पण घरामध्ये तिच्या मागं इतकी कामं असतात, तिला त्याचं मूल्य कळत नाही की आपण किती पद्धतीचे आणि किती महत्त्वाचे कामं करत असतो किंवा मुलांना सांभाळणं ही देखील मोठी जबाबदारी तिच्यावर असते. आणि पुरुष हा खूप वेळ बाहेर असतो, त्याच्यामुळं तशा पद्धतीच्या संकटांना किंवा प्रश्नांना त्याला तोंड द्यावं लागत नाही जेवढं तोंड त्या स्त्रीला द्यावं लागतं. आणि मग त्या पद्धतीने मग ती मूल जर नसेल तर मग काय बाबा? तर आपल्याकडं हमखास अशा ठिकाणी ह्या बुवा बाबांचं की यांच्याकडं हमखास गुण येतो, मग इतके तुम्ही खेटे मारा, इतके ते फेऱ्या मारा. आणि मग अशा वेळेला हे बाबा लोक जसे आता आपण पाहिलं की खरात प्रकरणामध्ये बऱ्याच वेळा जेव्हा पुरुष मंडळींनीच ह्या बायांना तिथं नेलेलं असतं आणि मग त्यावेळेला आणि त्या बाबावर घरातल्या लोकांचा विश्वास असतो. आणि बऱ्याच वेळा आपण पाहतो बुवाबाजीच्या केसमध्ये सगळं घरदारच त्या बाबाचं भक्त झालेलं असतं आणि बाबा जे काही करेल त्याला कोणीही प्रश्न विचारत नसतं. आणि बाबांनी काही जरी केलं तर बाबांनी एक दहशत तयार केलेली असते, माझ्या अंगात दैवी शक्ती आहे, मी काही पण करू शकतो, एखाद्यावर मंत्रशक्तीने एखाद्याला मारू शकतो, इथपासून तर वेगवेगळ्या पद्धतीची तो भीती तयार करतो. आणि ती भीतीला हमखास ही स्त्री असेल, मुलगी असेल, ती हमखास या गोष्टीला बळी पडते आणि मग त्याच्यातून तिचं शोषण सुरू होतं. आणि एकदा शोषण सुरू झालं तर मग आता तर आपण पाहतो की अशा पद्धतीचं आज मीडिया आहे किंवा ज्या पद्धतीचं साधनं आहे, म्हणजे व्हिडिओ शूटिंग असेल, फोटोग्राफ्स असतील, अजून काही ह्या गोष्टी असतील, रेकॉर्डिंग असेल, आणि ह्याची भीती दाखवून मग
असंख्य वेळा त्याचं ब्लॅकमेल केलं जातं आणि त्या पद्धतीने त्यांचं शोषण केलं जातं किंवा त्यांच्या थ्रू अजून दुसऱ्याला गिरायक आणायला पाठवलं जातं आणि अशा पद्धतीने देखील ही मालिका चालू राहते आणि जोपर्यंत पोलीस यंत्रणेपर्यंत हे पोलीस यंत्रणेपर्यंत पण का पोहोचत नाही तर बऱ्याच वेळा लोक भितात अशा ठिकाणी जायला, कारण त्यांना असं वाटतं की या बाबाच्या अंगात काहीतरी दैवी शक्ती आहे, आपण जर तक्रार केली तर त्या बाबाला आधीच काही कळेल आणि मग तो बाबा आपलं काहीतरी वाईट करू शकतो. तर असं पण वाटतं आणि आता तर खरं तर महाराष्ट्र आणीसामध्ये एक ताजं उदाहरण असं आहे की बाबा देखील हायटेक झालेले आहेत. खरं तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करणं हे शासनाचं पण काम आहे आणि ह्याच्यासाठी सगळे विज्ञानाची साधनं वापरले पाहिजे. पण आज आपण समाजामध्ये पाहतोय की अंधश्रद्धा वाढवण्यासाठी ह्या सगळ्या साधनांचा वापर केला जातो. ज्या पद्धतीचे आपल्याला व्हॉट्सअपला मेसेज येतात, यूट्यूबला इतके असंख्य बुवा बाबांचे व्हिडिओ आहेत किंवा आपण पाहतो की बसमध्ये असू द्या, रेल्वेमध्ये असू द्या, अशा बंगाली बाबांचे पोस्टर लागलेले असतात ज्याच्यामध्ये नंबर दिलेला असतो आणि तुमचं 2 तासात प्रश्न सोडवू, 2 मिनिटात प्रश्न सोडवू, अशा पद्धतीच्या जाहिराती केल्या असतात. तुम्हाला जादूटोणा करता कोणी केलेला असेल, तुम्हाला वशीकरण करायचं असेल, तुमचं नवरा तुमच्यापासून दूर गेलेला असेल किंवा तुमचा प्रेमी कुठंतरी गेलेला असेल, असे काही पण लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये आणि लोक त्या नंबरवर फोन करतात, ऑनलाईन पैसे पाठवतात आणि मग फसल्यानंतर मग बऱ्याच वेळा अनेक अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे अशा केसेस येतात की आम्ही या लोकांना ऑनलाईन पैसे पाठवले आणि आमचं काही काम झालं नाही. खरं तर अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या मानसिकतेचा हे लोक बुवा बाबा बरोबर फायदा उचलतात आणि आपण हे पाहिलं पाहिजे की विज्ञानाची साधनं वापरून खरं तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे. पण पुण्यातलं जे उदाहरण आहे तर हायटेक बाबा जो होता त्या बाबांनी काय केलं होतं की त्याच्याकडे येणारे सर्व भक्तांचे मोबाईल घेतले स्वतःच्या ताब्यामध्ये आणि त्या मोबाईलमध्ये स्वतःचं एक ॲप डाउनलोड केलं होतं आणि ते ॲप डाउनलोड केल्यामुळं काय झालं की तो त्या मोबाईलवर तो काही पण बघायचा किंवा काही ज्या ॲक्टिव्हिटी करायच्या त्या बाबाला सर्वच आधी कळायच्या आणि म्हणजे त्यांनी कोणाशी बोललेला आहे, काय केलेलं आहे. तर ते बाबा तिकडे जेव्हा तो भेटायला जायचा तेव्हा तो सांगायचा, तू ह्या ठिकाणी गेला होता, तू याच्याशी हे बोलला होता किंवा तू अजून काय करत होता. तर त्या आपलं भविष्य कोणीतरी सांगतं ह्या गोष्टीवर लोकांना, आणि हे भविष्य नाही, हे तर खरं तर त्यांनी एकांतात काही गोष्टी केलेल्या होत्या ज्या कोणाला कळणं शक्य नाही असं त्याला वाटत होतं. पण त्या मोबाईलच्या त्या ॲपमुळं ह्यांनी मोबाईलमध्ये जे काही पाहिलेलं असायचं ते देखील बाबाला कळालेलं असायचं किंवा तो काय करत होता. तर हे सगळं जेव्हा तो बाबा सांगायचा त्यावेळेला त्याला असं वाटायचं बाबाच्या अंगात काहीतरी दैवी शक्ती आणि मग बाबा अशा पद्धतीने देखील ब्लॅकमेल करत होता, कोणाशी काय चॅटिंग करतं ते सगळं त्याला कळायचं. तर अशा पद्धतीने बाबा हे हायटेक बाबा झालेले आहेत आजकाल आणि अशा पद्धतीने देखील लोकांना फसवत असतात. तर आपण हे देखील पाहिलं पाहिजे की खरं तर समाजामध्ये ह्या सगळ्या दूर व्हायला पाहिजे ह्या अंधश्रद्धा किंवा कोणी बळी पडू नये. याच्यासाठी खरं तर शासनाचं हे मोठं काम आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला पाहिजे, त्याचा प्रचार प्रसार आणि अंगीकार केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये खरं तर जादूटोणा विरोधी कायदा होऊन देखील आता 13 वर्ष होते ते, पण ह्या कायद्याचं देखील अंमलबजावणी होण्यामध्ये खूप अडथळे येतात. पोलीस स्टेशनमध्ये बऱ्याच वेळा पोलिसांना देखील जादूटोणा कायद्याचं कोणतं कलम लावावं हे सांगण्यासाठी आम्हाला पोलीस स्टेशनला थांबावं लागतं, त्यांना समजावून सांगावं लागतं की हे या अशा पद्धतीने फसवणूक झाली आहे. किंवा बऱ्याच वेळा पोलीस लोक मग त्या बाईला एवढं कळत नव्हतं का, मग तिने कशाला तिथं जायचं, मग त्यांनी कशाला पैसे द्यायचे, अशा पद्धतीचे काही वेळेला उत्तरं दिली जातात. त्याच्यामुळं लोक पोलीस स्टेशनला जाताना देखील भीत जातात किंवा जातच नाहीत किंवा गेल्यानंतर देखील बऱ्याच वेळा त्यांची नुसती NC करून घेतली जाते, त्यांना FIR करण्यासाठी करून घेतली जात नाही. त्यावेळेला खरं तर तत्परतेने FIR होणं, खरं तर शासनाने असा देखील एक आदेश काढलेला आहे की ज्याच्यामध्ये एक वेगळा कक्ष पाहिजे की प्रत्येक पोलीस स्टेशनला एक अंधश्रद्धा निर्मूलनासाठी म्हणजे जादूटोणा विरोधी कायद्यासाठी एक वेगळा कक्ष असेल, ज्याच्यामध्ये जसं वृद्ध लोकांच्या समस्येसाठी एखादा कक्ष असतो आणि तिथं वृद्ध लोक येऊन समस्या सांगू शकतात. तशाच पद्धतीचं हे जे आहे अंधश्रद्धेचे प्रकार जेव्हा घडतात तेव्हा त्या कक्षामध्ये जाऊन तुम्ही ते कोणाशी तरी बोलू शकता की कशा पद्धतीने माझी फसवणूक झाली आहे आणि पोलिसांनी देखील शांतपणे त्यांचं ऐकून घेऊन त्यांना तशा पद्धतीची मदत करणं अपेक्षित आहे. किंवा दक्षता अधिकाऱ्याचं हे कर्तव्य आहे की त्याच्या आजूबाजूला त्याच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीचे असे कोणी दरबार भरवत असेल, लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या नावाखाली शोषण करत असेल तर त्यांनी स्वतःहून तिथं पुढाकार घेऊन तिथं जाऊन छापा टाकला पाहिजे, त्याला जप्त करण्याचे अधिकार आहे, अटक करण्याचे अधिकार आहे. पण दक्षता अधिकाऱ्यांनी हे सगळं करायला पाहिजे, हे सगळं कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. पण शासनाने देखील त्या गोष्टीने ते सगळं पाहायला पाहिजे की हे होतंय का नाही. आणि आज आपण पाहतो की तशा पद्धतीने या गोष्टी घडत नाही आहेत आणि त्या घडण्यासाठी सर्व तर जनमताचा रेटा लावण्यासाठी महाराष्ट्र आणि हे सगळं प्रयत्न करत आहे आणि अजून जास्तीत जास्त प्रयत्न जेव्हा होतील तेव्हा कदाचित हे प्रमाण कमी होईल. पण आपण पाहतो समाजामध्ये ही खूप काळापासून चालत आलेली ही गोष्ट आहे की ज्या बुवाबाजीला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं, कारण त्याच्यात एक मोठं
गोष्ट जी घडते की ह्या लोकांना राजकारणी लोकांचं मदत मिळते आहे. आणि बऱ्याच बुवा बाबांना हे राजकारणी लोक मदत करतात आणि मोठं करण्यामध्ये देखील बऱ्याच राजकारणी लोकांचं देखील रोल राहिलेला आहे. आणि राजकारणी लोक जेव्हा त्या बाबाकडे जातात आणि त्यांना असं वाटतं की आपण ह्या बाबाला काही मदत केली तर बाबाचे जे भक्त आहेत ते आपल्याला मतं देतील, असे एकमेकांशी जोड की झालेली असते. आणि त्याच्यामुळं पोलीस कारवाई करताना देखील राजकारणी लोक देखील काही वेळेला हस्तक्षेप करतात. त्याच्यामुळं ह्या बुवा बाबांवर कारवाई करताना प्रशासन देखील म्हणजे पोलीस अधिकारी विचार करतात की आपण कारवाई केली तर आपल्यावर काही वेगळं संकट येईल का, तशा पद्धतीचं ज्याच्यामध्ये अजून काही राजकारणी लोक आपल्याला त्रास देतील का. त्यामुळे देखील बऱ्याच वेळा अशा गोष्टी घडत नाही. तर असं पण आपण बघितलं पाहिजे की खरं तर हे जे हा कायदा आहे, कायद्यामध्ये खूप बारकावे सांगितलेले आहेत. अशा पद्धतीचा नुसता प्रचार करणं म्हणजे यूट्यूबला ज्या लोकांचे व्हिडिओ आहेत, आज मोठ्या प्रमाणात यूट्यूबला लोकांनी धाडधाड व्हिडिओ टाकलेले आहेत की ज्याच्यामध्ये चमत्काराचे दावे सांगितलेले आहेत. आणि खरं तर पोलिसांनी हे नुसते व्हिडिओ पाहून देखील कारवाई करायला पाहिजे असं ह्या कायद्यामध्ये आहे. कारण ह्या चमत्काराचा प्रचार करणं हा देखील कायद्याने गुन्हा सांगितलेला आहे. पण आज आपण पाहतो की असे खूप ठिकाणी बाबामध्ये फक्त आता आपण पाहिलं की खरात प्रकरणानंतर महाराष्ट्रामध्ये खूप एकाच वेळेला असंख्य बुवाबाजीचे प्रकरणं उघडकीला आले किंवा बऱ्याच ठिकाणी कारवाई देखील झालेली आहे. पण ही सातत्याने करायची गोष्ट आहे, ही खूप काळ करायची गोष्ट आहे. इव्हन हा महाराष्ट्रात कायदा झालेला आहे. आमची तर इच्छा आहे भारतभरासाठी कायदा व्हावा, त्याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करतोय. महाराष्ट्रानंतर काही ठिकाणी झाला, कर्नाटकमध्ये, गुजरातमध्ये, अजून काही ठिकाणी राज्यांमध्ये हा कायदा झाला. पण हा जेव्हा भारतामध्ये कायदा होईल किंवा बऱ्याच वेळा बाबा इथून पळून दुसऱ्या राज्यात जातात जिथं हा कायदा लागू होत नाही त्यांना, आणि मग तिथं जाऊन परत त्यांची बुवाबाजी चालते. आणि आपण पाहिलं तर हा जेव्हा भारतभर कायदा होईल आणि अशा पद्धतीचा यांना राजकारणी लोक जेव्हा त्याला सपोर्ट करणार नाही, त्याच्यामुळे देखील ही बुवाबाजी थांबू शकते. आणि बुवाबाजी अशा पद्धतीने थांबली तर हे स्त्रियांचं शोषण देखील थांबू शकतं. आणि मला असं वाटतं की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणं हेच सर्वात मोठी गोष्ट आहे आणि ते आपण करायला पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी काम करणाऱ्या मिळून साऱ्या जणी या मासिकाच्या संपादिका गीताली विम या आपल्या बरोबर आहेत. आणि त्या प्रकाश टाकणार आहेत महिला मुळात विचार कसा करतायत आणि महिलांच्या लैंगिक समस्या ज्यांवर खरं तर या आधी फारसं बोललं गेलेलं नाहीये. आणि खरात प्रकरणाच्या निमित्ताने या सगळ्यावर बोलणं खरं तर आवश्यक आहे. आणि यावरच प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्या कट्ट्यामध्ये आलेल्या आहेत मिळून साऱ्या जणीच्या संपादिका गीताली विम. चला तर मग ऐकूयात त्यांना. नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्या जणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्या जणी मासिक आणि मॅक्स वुमन असं आम्ही जेव्हा गप्पा मारत असतो तेव्हा आम्हाला चहूबाजूनी एक प्रश्न ऐकू येतो की या बायकांना झालंय तरी काय. हे प्रश्न विचारणारे कोण असतात, हे प्रश्न का विचारले जातात, आणि असं व्हायला नको असेल तर काय करायला पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे अशी की बायकांना सतत का तुम्ही असं का करताय असं विचारणं हे पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्थेचं एक लक्षणच होऊन बसलंय. म्हणजे जसं बायका अगदी पारंपरिक पद्धतीने अथर्वशीर्ष हजारोच्या संख्येने म्हणतात, खूप नट्टापट्टा करतात, वटपौर्णिमेची पूजा करतात, तेव्हा असं म्हटलं जातं की आता आपण आधुनिक युगात आलो आहेत आणि अजूनही बायका कसं काय या पद्धतीने करतात. आणि जर का बाई असं म्हणत असेल की मला मूल नकोच बाबा, मला नोकरी करायची आहे, मला करिअर करायचं आहे, तर तिथून सुद्धा असं म्हटलं जातं या बायकांना झालंय काय, यांना मूल नको म्हणजे काय. म्हणजे या सगळ्याचा अर्थ असा आहे की बाईला सतत आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये आपण उभं केलेलं असतं, या व्यवस्थेने उभं केलेलं असतं. तर हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की खरं म्हणजे बायका या माणसं आहेत. आणि जसं प्रत्येक माणसाला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार असला पाहिजे, त्याचा आत्मसन्मान जपला गेला पाहिजे, तसं बाईचा सुद्धा जपला गेला पाहिजे. पण या पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्थेत काय होतंय की बाई म्हणजे कनिष्ठ आणि पुरुष म्हणजे श्रेष्ठ असं मानल्यामुळे जेव्हा या व्यवस्थेने पुरुषपणा, बाईपणा आणि आता LGBTI आपण म्हणतो इतरपणा असे घट्ट साचे तयार केले आहेत, ते विषमतेवर आधारलेले आहेत. आणि या साच्याच्या बाहेर जेव्हा बाई जाऊ बघते तेव्हा तिला प्रश्न विचारले जातात. आणि साच्यामध्ये जेव्हा ती असते तेव्हा बारीक सारीक गोष्टींपासूनही ती जर बाजूला गेली तरी तिला प्रश्न विचारले जातात.
आणि म्हणून आपण काय लक्षात घ्यायला पाहिजे की सतत बाई जे काय करते चांगलं वाईट याच्याकरता तिला दोषी न ठरवता ती असं का वागते आहे हे नीट बघायला पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला असं सुद्धा असतं की खरं म्हणजे बाई चांगलं वागत असते, एक माणूस म्हणून, स्वतंत्र माणूस म्हणून आत्मनिर्भरपणे ती वागत असते, तिचे ती निर्णय घेत असते. पण लोकांना असं वाटतं की अशी बाई जर का झाली तर मग आपल्या समाजाचं काय होणार. म्हणजे कसं आहे की या व्यवस्थेमध्ये बाईला जे सांगितलंय की घर हेच तुझं खरं म्हणजे सर्वस्व आहे, मग घराकडे सगळं नीट व्यवस्थित बघ आणि मग तुला बाहेर जाऊन काही करायचं असलं तर कर. पण म्हणजे घरकाम आणि बाकी घराची सगळ्या व्यवस्था करणं हे बाईचंच काम आहे. त्याच्यामुळे बाईंनी ते केलंच पाहिजे. आता आपल्याला माहित आहे की काय मेकॅनाइज झालेलं आहे, बरीचशी मशीन्स आलेली आहेत, पण तरी ती मशीन चालवायची कोणी, तर ती त्या बाईंनीच चालवायची. आणि त्या पद्धतीने आत्ता बायका काय करतायत की त्यांना आता स्त्री चळवळ, आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय महिला वर्षाला 50 वर्ष झाली, त्याच्यामुळे स्त्री चळवळ जोरदार स्त्रियांच्या अन्यायाविरुद्ध लढते, शोषणाविरुद्ध लढते, त्यांना म्हणते की तुम्ही माणूस आहात. त्याच्यामुळे त्यांचं आत्मभान जागं झालंय, त्यांचं सक्षमीकरण होते. त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात स्त्री चळवळींनी प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच्यामुळे स्त्रियांना आता कुठे कुठे जाग यायला लागली आहे. सगळ्या स्त्रियांना आली असं मी म्हणणार नाही, पण खूप स्त्रियांना जाग यायला लागली आणि त्यांना आता असं वाटायला लागलं की अरे आमचा आत्मसन्मान आहे, आम्हाला काहीतरी निर्णय घेता यायला पाहिजे, आम्ही नोकरी करत असलो तर आम्हाला आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे. पण आत्ताच्या युगामध्ये प्रत्येक बाईला हे काही मिळालंय असं होत नाहीये आणि त्याच्यामुळे बायका वेगवेगळ्या पद्धतीने याच्या विरोधात लढतायत, म्हणजे अन्यायाच्या विरोधात लढतायत. त्यांची जाणीव सुद्धा वेगवेगळ्या तीव्रतेची होती. आपल्याला जसं माहिती आहे की कुठलीही चळवळ ही अवघड असते, पण स्त्री चळवळ ही फारच अवघड आहे, कारण स्त्रिया या विविध पातळीवरती विभागलेल्या आहेत. म्हणजे जात आहे, वर्ग आहे, धर्म आहे, भाषा आहे आणि लिंगभाव तर आहेच आहे. त्याच्यामुळे आणि त्या घरात डांबलेल्या आहेत. त्याच्यामुळे स्त्रियांनी एकत्र येणं आणि आपल्या अन्यायाविरुद्ध लढणं हे खूप अवघड होत आहे. त्यामुळे बायका आपापल्या परीने आपल्या घरात आपल्याला काय अन्याय होतोय आणि त्याच्या विरुद्ध आपण कसं लढायचं. जर त्या बायकांना स्त्री चळवळीचा काही सपोर्ट नसतो, कारण त्या तिथवर पोचूच शकत नाहीत, अशा वेळेला त्या आपल्या पद्धतीने लढतात. म्हणजे कसं की आपल्याला आता मालिकांमध्ये खूप वेळेला दाखवतात बघा की बायका काहीतरी कपट कारस्थानं करतात, हे खरं म्हणजे खूप वाईट आहे. आणि मालिकेमध्ये जे दाखवलं जातं हे तर खूपच वाईट आहे, जेणेकरून असं म्हटलं जातं की या बायकांना झालंय काय, ते इतक्या कपटी कारस्थानी काय आहेत. तर खरं म्हणजे बायका इतक्या कपटी कारस्थानी नाहीच आहेत स्वतः वास्तवामध्ये, पण या मालिकामध्ये हे दाखवलं जात आहे. कारण मालिकांचे जे निर्माते आहेत ते अनेक वेळेला पुरुष आहेत, ते एक 40-45 वर्षाचे पुरुष आहेत आणि ते या स्त्री पुरुष समता आणि स्त्री चळवळीला खूप घाबरलेले आहेत. त्यांना असं वाटतंय की आता स्त्रिया आपल्या किती क्षेत्रात आणि कुठे कुठे पुढे जातील हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे स्पर्धेत आपण मागे पडू का या भीतीने सुद्धा बायकांना बऱ्यापैकी त्यांची भ्रष्ट प्रतिमा दाखवली जाते आणि मग अशा वेळेला पुन्हा बायकांनाच दोष दिला जातोय. तर बायका या पद्धतीच्या कपटी कारस्थानी नसतात, पण काही वेळेला त्यांना स्वतःला जी न्याय्य त्यांची म्हणून अधिकार असले पाहिजेत ते त्यांना मिळत नाहीत. मग त्याच्यामुळे त्यांना काहीतरी खोटारडेपणा करायला लागतो, काहीतरी कपट करायला लागतं. आणि स्त्री चळवळीला असं म्हणायचं की असं तिला काही करायला लागू नये, ती माणूस आहे, तिचा हा अधिकार आहे आणि तिला तो मिळाला पाहिजे. त्याच्यामुळे आता असं काही क्षेत्रात झालंय, म्हणजे काही स्त्रिया आपल्याला खरोखर खूप स्वतंत्र झालेल्या दिसत आहेत आणि त्यांचं आत्मभान जागं झालेलं दिसतंय. त्याच्यामुळे स्त्रिया असं म्हणतात की आता लग्न करत असताना मी असं बघणार की माझा जो होणारा पती असेल, माझे जे सासू सासरे असतील, ते माझा आत्मसन्मान टिकू देतील का, ते माझ्याशी नीट वागतील का, ते माझ्यावरती अन्याय करणार नाहीत का, आणि अशा पद्धतीनेचाच मी नवरा बघेन. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला स्त्रिया आज लग्नाला नकार देताना दिसत आहेत किंवा मुलांना नाही म्हणतात. मुलांना म्हणजे मुलग्यांना नाही म्हणून घ्यायची सवयच नाही, कारण ते त्यांच्या पुरुषार्थावरती प्रश्नचिन्ह आहे असं त्यांना वाटतं. त्याच्यामुळे मुली जेव्हा लग्नाला नाही म्हणतात तेव्हा असं म्हणतात या बायकांना झालंय काय, यांना लग्न करायचंय का नाही, यांना काहीच तडजोड करायला नको, यांना सासू सासरे नको, त्यांना सासू सासरे म्हणजे डस्टबिन वाटतंय, या बायकांना झालंय काय.
मग काय करायचं, समाजाचं काय होणार. तर या पद्धतीनीची भीती जेव्हा आपल्याला वाटते की स्त्रिया म्हणतात मला लग्न करायचं नाही जर चांगला नवरा मिळाला नाही तर, किंवा लग्न केलं आणि लक्षात आलं की आपला नवरा बरोबर नाहीये, आपल्याशी तो नीट वागत नाहीये, सासू सासरे आपला आत्मसन्मान जपत नाहीयेत, तर नको हे लग्न, आणि त्या डिवोर्स घ्यायला बघतात. 6 महिन्याच्या कालावधीत सुद्धा ते असं म्हणतात की आमचं जमत नाही, आता नको, आपण डिवोर्स घेऊया. तेव्हा लोक असं म्हणतात की या मुली बघा किती उठसूट डिवोर्स घेत आहेत, यांना काही तडजोडच करायची नाही. तर हे खरं आहे का की फक्त मुलीच असं काहीतरी करतायत आणि मुलगे तर अगदी समंजसपणे वागतायत? तर असं फारसं खरं म्हणजे दिसत नाही. पण या व्यवस्थेत आपल्याला असं वाटतं की लग्न टिकवणं ही बाईचीच जबाबदारी आहे, आणि जेव्हा ती हे टिकवत नाही तेव्हा तिला काय झालंय, ती अशी का वागते, म्हणजे ती थोडक्यात चुकीचं वागते असं त्यांना वाटायला लागतं. नंतर काही वेळेला ऑफिसमध्ये स्त्रिया असं असतात की त्या बॉस जेव्हा होतात तेव्हा त्या व्यवस्थित काम करून आपल्या बरोबरचे जे सहकारी आहेत त्यांच्याशी खरं म्हणजे व्यवस्थित वागत सुद्धा असतात. पण पुरुषांचा अहंकार आजच्या व्यवस्थेमध्ये एवढा फुगवलेला आहे, आपण व्यवस्थेनेच फुगवलंय, म्हणजे पुरुषांना आपण दोष देत नाही, आपण म्हणतोय व्यवस्थेत त्यांना तसं घडवलंय, त्यांचा अहंकार फार वरती नेऊन ठेवलाय. त्याच्यामुळे पुरुषांना बाई जर का बॉस झाली तर तिचं अगदी मायक्रोस्कोप खालून बघतात की काय काय हिचं चुकतंय, काय हे बरोबर नाहीये बॉस म्हणून. तर या पद्धतीने पुन्हा ही आमची बॉस अशी कशी वागते. मग काही वेळेला असं होतं, आपल्याला असंही माहिती आहे की बॉस जेव्हा पुरुष असतो तेव्हा तो वरच्या पदावरती स्त्रीला प्रमोशन देण्यासाठी बऱ्याच वेळेला शरीर सुखाची मागणी करतो, काहीतरी वेडवाकडे तिच्याशी वागतो. त्यावेळेला आपण पुन्हा बाईलाच दोष देतो की कसं काय हिने प्रमोशन मिळावं म्हणून बॉस बरोबर सलगी केली. आणि मग जेव्हा बायका अशा पद्धतीने काहीतरी करतात, आपल्या पुरुष सहकार्याबरोबर काहीतरी वेगळ्या पद्धतीने वागतात, तेव्हा मात्र फार बभरावतो. म्हणजे जेव्हा पुरुष असा वागतो तेव्हा मोठ्या पद्धतीने बभरावत नाही. आपल्याला माहिती आहे, मी टूच्या वेळेला आपण बघितलं होतं, मोठी कॅम्पेन झाली होती, जगभर झाली होती, तेव्हा आपण बघितलं होतं एवढ्या मोठ्या मोठ्या पदांवर असणारे इतके नामांकित पुरुष ते खूप वाईट वागलेले होते आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांसाठी. पण मग त्यावेळेला लोक पुरुषांना खूप नावं ठेवत नाहीत. लोक काय म्हणतात, 25 वर्षानंतर ही कसं काय सांगते, म्हणजे 25 वर्ष हिने का नाही सांगितलं, आणि 25 वर्ष जेव्हा तिने हे सांगितलं नाही तेव्हा तिच्या मानसिकतेवरती त्याचे काय काय वाईट परिणाम झाले याचा विचार करायला समाज अजिबात तयार नाही. त्याच्यामुळे असं होतंय की स्त्रीच्या बाजूनी संवेदनशीलपणे समता, स्वातंत्र्य, मैत्रभाव, सामाजिक न्याय या मूल्यांना धरून समाज संवेदनशीलपणे विचार करायला तयार नाही. तो सारखा तिचं कुठे चुकतंय आणि तिने हे कसं चुकलं नाही पाहिजे याविषयी बोलत असतो. त्याच्यामुळे स्त्री चळवळ अनेकदा असं म्हणते की आम्ही माणूस आहोत, आणि स्त्री चळवळ ही पुरुष विरोधी नाही, ही माणूसपणाची चळवळ आहे. स्त्री, पुरुष, LGBTIQ यांनी चांगलं माणूस व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे स्त्री ही माणूस असल्यामुळे ती चुकणार सुद्धा आहे. त्याच्यामुळे स्त्रीचं भयंकर उदात्तीकरण करून, तिचा देवी म्हणून, तिला मखरात बसवून तिचं माणूस पण नाकारणं, किंवा तिला अगदी कसपटासमान लेखून तिला दासी बनवणं आणि तिचं माणूस पण नाकारणं, म्हणजे स्त्रीचं माणूस पण नाकारलं जाणं हे दोन्ही पद्धतीने होतं. आणि आता स्त्री चळवळीच्या एकूण प्रेरणेमुळे स्त्रियांना असं वाटायला लागले की आम्ही देवी पण नाही आहोत, आम्ही दासी पण नाही आहोत, आम्ही माणूस आहोत, आम्हाला माणसाचा सन्मान द्या. माणूस चुकू शकतं, त्याप्रमाणे आम्ही कधीतरी चुकू सुद्धा. त्याच्यामुळे चुकलं तर भयंकर काहीतरी घडलंय, या पद्धतीने अपराध केलाय आम्ही मोठा, या पद्धतीने आमच्याशी वागू नका. आणि त्यामुळे या बायकांना झालंय काय हा जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा आपण तो प्रश्न का विचारतोय, आपण बाईला दासी किंवा देवी समजतो आहे आणि म्हणून ती माणसासारखी वागली तर आपण यांना झालंय काय असं म्हणतोय का, या पद्धतीनेचा विचार आपण करायला पाहिजे. आणि हा विचार आपण करत असताना आपल्याला हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की स्त्रियांमध्ये जागृती झाली आहे, पण पुरुषांमध्ये पुरेशी जागृती झाली आहे का. तर पुरुषांना असं वाटतंय का की या व्यवस्थेमध्ये आपला जो पुरुषपणा आहे, आपली जी मर्दानगी आहे, ही मर्दानगीची कल्पना जी आहे ती अमानुष आहे, ती हिंसकतेकडे झुकणारी आहे. म्हणजे आपण घाबरायचंच नाही, आपण रडायचंच नाही, आपण सारखे पैसे मिळवायला पाहिजे, आपण आपल्या कुटुंबाला पोचलंच पाहिजे, आपण आपल्या बायकांचं संरक्षणच केलं पाहिजे, या पद्धतीचे जे साचे पुरुषपणाचे आहेत त्या पुरुषपणाच्या साच्यामुळे त्यांचं माणूस पण दबलं जात आहे.
त्यांची कुठेतरी घुसमट होतीये, पुरुषांची मोठी कोंडी होती. ज्या पद्धतीने लैंगिकतेकडे, म्हणजे लैंगिकती ही अगदी जन्मापासून मरणापर्यंत आपल्यासोबत आहे, पण तरी पण आपल्या समाजामध्ये लैंगिकतेकडे आपण कसं बघतो, तर लैंगिक संबंध हे अतिशय घाणेरडे संबंध आहेत, त्याच्याविषयी बोलायचं नाही. म्हणजे एकीकडे कुठेतरी निसर्गतः ते आकर्षण असणारं, चांगलं वाटणारं, आणि खरं म्हणजे ती एक सर्जनशील गोष्ट आहे, आनंददायी गोष्ट आहे, तर त्याला वाईट म्हणायचं, कार्पेट खाली ढकलून द्यायचं आणि आतून हवं तर आहे. म्हणजे कुठेतरी दांभिकतेने लैंगिक संबंध, लैंगिकता याच्याकडे बघायचं. दुसरं म्हणजे लैंगिकतेकडे दुटप्पी पद्धतीने बघायचं. म्हणजे नैतिकतेभोवती स्त्रीचं शरीर गुंडाळून टाकायचं आणि त्याच्यामुळे तिची सगळी लैंगिकता ही दुहेरी पद्धतीने नैतिकता, लैंगिकता सगळे एकमेकात गुरफटून टाकलंय. म्हणजे एखाद्या बाईचं कॅरेक्टर हे फक्त शरीर संबंध तिचे कोणाशी कसे आहेत याच्यावरतीच का ठरवलं जातं? असं का नाही बघितलं जात की ती नोकरी करताना भ्रष्टाचार करते का? आणि ज्या वेळेला असा भ्रष्टाचार करणाऱ्या स्त्रिया समोर येतात, म्हणजे उदाहरणार्थ आता नीटच्या संदर्भामध्ये जेव्हा 3-4 बायका या त्याच्यामध्ये दिसल्या आपल्याला की त्या भ्रष्टाचार करतायत, तेव्हा त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा गवगवा केवढा होतो आणि पुरुषांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा गवगवा किती होतो याचा आपण तौलनिकपणे विचार करायला पाहिजे. आपण कुठेतरी एका अर्थाने गृहीत धरतो, म्हणजे जे खरं म्हणजे चांगलं आहे की बाईनी हे करताच कामा नये, त्याच्यामुळे बाईनी जर ते केलं तर ती दुप्पट गुन्हेगार होते. पण मला असं वाटतं की माणूसपणाचा विचार करता तिने दुप्पट वगैरे व्हायचं काही कारण नाही. जितके पुरुष अपराधी आहेत तितक्याच तीव्रतेची बाई सुद्धा अपराधी आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पण या पद्धतीचा आपला बघण्याचा दृष्टिकोन नाहीये. आपला बघण्याचा दृष्टिकोन अतिशय दुटप्पी होतो आहे. आणि मग त्याच्यासाठी काय होतं की विवाहाच्या अंतर्गत ज्या काही गोष्टी असतात, म्हणजे उदाहरणार्थ विवाहातले लैंगिक संबंध हे अतिशय नैतिक मानले जातात. तेव्हा स्त्री चळवळ असं म्हणते की ज्या विवाहामध्ये अतिशय अत्याचार आहे, हिंसाचार आहे, तिथे शोषण आहे आणि असे पती पत्नींचे लैंगिक संबंध हे नैतिक कसे काय? त्याच्यामुळे नैतिकतेचा जो मुद्दा आहे, नैतिकता म्हणजे तिथे शोषण असता कामा नये. तर या पद्धतीनेचं जिथे जिथे शोषण आहे, ज्या ज्या नात्यांमध्ये शोषण आहे, ती नाती अनैतिक आहेत. आणि ज्या नात्यामध्ये समता आहे, सन्मान आहे, म्युच्युअलिटी म्हणजे एकमेकांना तिथे साथ देतायत का ते लोक, तर ते संबंध नैतिक संबंध असले पाहिजेत. तर त्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आपण जेव्हा बायकांच्या संदर्भात असं म्हणतो की बायका काही विचारच करत नाहीत, आणि मग असं वाटतं की खरं पुरुष पण विचार करतात का? तर बऱ्याच वेळेला असं दिसतं की पुरुष पण काही विचार करत नाहीत. म्हणजे आत्ता ज्या पद्धतीने राजकारणामधले पुरुष आहेत ते जर आपण बघितले तर काय पद्धतीने त्यांच्यामध्ये नैतिकता आहे, काय पद्धतीने त्यांनी विचार केलेला आपल्याला दिसतोय, तर मला असं वाटतं तो काहीच दिसत नाहीये. म्हणजे जेव्हा आपल्याला असं वाटतं स्त्रीच्या बाबतीत बघतो तेव्हा आपण अगदी काटेकोर नियम लावतो सगळे, आणि तिने हा विचार केलाय का असं म्हणतो. आणि पुरुषांच्या बाबतीत मात्र आपण असं गृहीत धरतो की पुरुष आहे ना, म्हणजे जन्मानेच पुरुष आहे म्हणजे तो श्रेष्ठ आहे आणि जन्मानेच बाई कनिष्ठ आहे. त्याच्यामुळे या पद्धतीची जी एक मानसिकता आहे की स्त्रियांकडे कनिष्ठ म्हणून बघणं, कमी दर्जाचं म्हणून बघणं, ही मानसिकता जर आपली बदलली नाही तर मला वाटतं बाईकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलणार नाही. आणि मग या बायांना झालंय काय असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण स्त्री मधल्या नात्यांविषयी अगदी क्रिटिकली बघतो. म्हणजे जसं आपण सारखं म्हणतो की बघा ना, स्त्रीची शत्रू आहे. आता स्त्रीची शत्रू आहे असं म्हटल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं की हो, किती खरोखर आहे हे. अगदी जागोजागी असं आपल्याला दिसतं की सासवा सुनांचं पटत नाही, नंदा भावजांचं जमत नाही, जावाजावांमधून विस्तव जात नाही, आणि सवती मत्सर तर बघायलाच नको. म्हणजे बघा, बायकांचं जमत नाही. पण या ज्या बायकांची ही सगळी नाती आत्ता मी सांगितली, ही नाती कुणामुळे निर्माण झाली? ते एका पुरुषामुळे निर्माण झाली. म्हणजे लग्नातून ही नाती निर्माण झाली. मग हा पुरुष काय करत असतो मध्ये, जेव्हा नणंद भावजय भांडत असतात किंवा आई आणि बायको भांडत असते, म्हणजे सासू सून भांडत असते, तेव्हा हा दोन्हीकडनं फायदे घेतो. म्हणजे याला आईकडनंही लाड करून हवे असतात, बायकोकडनं पण लाड करून हवे असतात, आणि वरती तो म्हणतो की बघा ना किती दोघी भांडतायत आणि मला अगदी नको होतंय, कटकट होते, म्हणून तो घराबाहेर पडतो आणि आपल्याला पाहिजे ते करतो. म्हणजे याच्यामध्ये मधला जो पुरुष आहे त्या पुरुषांनी कसं वागणं खरं म्हणजे अपेक्षित आहे. त्यांनी असं बघायला पाहिजे की आपल्या आईचं काय चुकतंय, आपल्या बायकोचं काय चुकतंय, आणि मुळात हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपली बायको, आपले आई वडील सर्व सोडून आलेली आहे, आणि बायकोनी नाव सुद्धा बदललंय कारण ती याच्यात समरस व्हायला पाहिजे सासरमध्ये. तर या पद्धतीने आता जेव्हा मुली असं म्हणतात की आम्ही नाही नाव बदलणार,
आम्ही का नाव बदलावं? कारण नाव ही आमची ओळख आहे आणि ही जन्मापासून आलेली आहे, तर आम्ही नाही नाव बदलणार. मग बाई जेव्हा म्हणते लग्न झाल्यावर नाव नाही बदलणार, तेव्हा पुन्हा आपण म्हणतो या बायकांना झालंय काय, यांचं काय नवऱ्यावर प्रेमच नाही का? मग त्यांना जर असं म्हटलं म्हणजे नवऱ्याचं बायकोवर प्रेम नाही का, कारण नवऱ्याने कुठे नाव बदललंय, तर मग असं वाटतं की तुम्ही फारच जादापणा करताय, तुम्ही आगाऊ आहात. म्हणजे या पद्धतीनीचं जेव्हा तर्कनिष्ठ विचार आपण करतो त्यावेळेला लोकांना असं वाटतं की स्त्रिया भांडकुदळ आहेत. त्याच्यामुळे स्त्रिया या भांडकुदळ नाहीये. म्हणजे स्त्रीची वैरी हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा याचं मूळ कारण पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्था आहे. पण पुरुषांकडे बघा, ते सगळे मित्रच आहेत का एकमेकांचे? तर तसं दिसत नाही ना. म्हणजे बॉस आणि त्याच्या हाताखालचा, नंतर बाप आणि लेक, भाऊ भाऊ, सासरा जावई यांचं फार मोठं प्रेमाचं नातं असतं का हो? खरं म्हणजे नसतं ना. बऱ्याच वेळेला ते आपापसात बोलत सुद्धा नाहीत, त्यांची आपापसात स्पर्धा सुद्धा असते. आणि त्याच्यामुळे तेव्हा नाही आपण म्हणत या पुरुषांना झालंय काय. खरं म्हणजे नाक्यावरती पुरुष भांडत असतात, मारामाऱ्या करत असतात, तेव्हा ते आपापसातच करत असतात ना. पण आपण कुठे म्हणतो की या पुरुषांना झालंय काय. त्याच्यामुळे या पुरुषांना झालंय काय असं न म्हणणं हे पुरुषी राजकारण आहे. काही पद्धतीने पुरुष वागला तरी चालतो, पण ज्या बायकांना झालंय काय हे सतत म्हणणं, म्हणजे ज्या पारंपरिक बायका आहेत त्यांच्या बाबतीत पण म्हणणं की कशा काय या देवभोळ्या आहेत, कशा काय या अंधश्रद्धा करतात, कशा काय या बुवाबायांकडे जातात, असं म्हणून त्यांना दुय्यम लेखायचं, कमी लेखायचं, त्यांना काही समजत नाही म्हणायचं. आणि जेव्हा बायका आपण माणूस आहोत म्हणून ॲसर्टिव्हली काहीतरी करतात, ते असं आग्रहपूर्वक म्हणतात की नाही माझा हा अधिकार आहे आणि तो मी मिळवल्याशिवाय राहणार नाही, असं म्हटलं की पुन्हा या बायकांना झालंय काय. म्हणजे समाजाचं काय होणार जर का आता सगळ्याच बायका या पद्धतीने विचार करायला लागल्या, लग्न नको म्हणायला लागल्या, डिवोर्स घ्यायला लागल्या, तर समाजाचं काय होणार? मग समाजाचं काय होणार हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर फक्त बायकांच्या बाबतीत तुम्ही काय विचार करताय? तुम्ही पुरुषांना सांगा ना की पुरुषांनी सुद्धा सामंजस्याने वागायला पाहिजे. म्हणजे स्त्री चळवळ सतत असं म्हणते की सामंजस्य, तडजोड, समन्वय हे सगळे चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या माणसाला जगत असताना करायलाच लागणार आहेत. पण आजवर ज्या या सगळ्या गोष्टी बाईलाच एका बाजूनी एकतर्फी पद्धतीने करायला लावल्या, त्याच्यातून तिला खूप सोसायला लागलं, त्याग करायला लागला, हे आम्हाला मान्य नाही. आम्हाला असं वाटतं की दोघं नवरा बायकोंनी त्यांच्या आईवडिलांनी एकत्र बसावं. पुन्हा असं होतंय बऱ्याच वेळेला की जी मुलगी आहे, सून आहे, तिच्या आई वडील बघा ना किती मध्ये मध्ये करतात आणि त्याच्यामुळे यांच्या संसारामध्ये विघ्न येत आहे, अशा पद्धतीने सुद्धा म्हटलं जातं. तर आपण विचार करायला पाहिजे की नवऱ्याचे आई वडील सतत घरातच आहेत, नवऱ्याचे आई वडील त्याला प्रोटेक्ट करतायत, त्याच्या बाजूनी आहेत. मग मुलीच्या बाजूनी ते आहेत का? ते जर मुलीच्या बाजूनी असले तर तिला तिच्या आईकडे जायची गरजच नाहीये. म्हणजे आजही हे सगळं असताना जेव्हा वैष्णवीसारख्या, हगवणीसारख्या केसेस होतात तेव्हा पुन्हा आपल्याला असंच म्हटलं जातं ना की या वैष्णवीला झालंय काय? एवढी स्त्री चळवळ गेली 50 वर्ष आहे, एवढी ती शिकलेली मुलगी आहे, तरी या पद्धतीने कशा करता ती हुंडा देऊ दिला आईवडिलांना आणि का पद्धतीने ती सोसत राहिली. म्हणजे पुन्हा बाईचा पाय अडकलेला आहे. कुठेतरी तिची मानसिकता आज अशी आहे की तिला वाटते की लग्न टिकवायला पाहिजे आणि मग त्या पद्धतीने लग्न टिकवण्यासाठी म्हणून ती काय काय गोष्टी सहन करत जाते. पण पुन्हा आपण असंच म्हणतो की हिला झालंय काय, एवढी शिकली सवरली तरी सहन का करते. म्हणजे सहन केलं तरी आपण बाईला दोष देणार, नाही सहन केलं तरी बाईला दोष देणार. तर या पद्धतीनेची ही जी सगळी व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये आपण बाईला टार्गेट करतोय, त्याच्यामध्ये आपण आता जास्ती क्रिटिकली पुरुषांकडे बघायची गरज आहे असं मला वाटतं. कारण या सगळ्यामध्ये असं होतंय की पुरुषांना वाटणं की अरे मला माणूस बनायचंय. म्हणजे होतंय काय की पुरुषांच्या हातात सत्ता आहे, पितृसत्ताक म्हणतोच आहे आपण, पुरुषांच्या हातात सत्ता आहे आणि पुरुष प्रधान म्हणजे त्यांना सतत प्राधान्य दिलं जात आहे. आणि त्याच्यामुळे पुरुषांना असं वाटतंय आपल्याकडे सत्ता आहे म्हणजे आपण ग्रेट आहोत. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपल्याकडे सत्ता असली तरी आपण स्वतंत्र नाही आहोत. आपण चांगलं माणूस होण्यामध्ये या सत्तेचे खूप अडथळे आहेत. कारण सत्ता असल्यामुळेच आपण शोषण करू शकतोय, सत्ता असल्यामुळेच आपण दाब धरून बायकोशी असं वागतोय, मुलांशी असं वागतोय. ज्या पद्धतीने आपण एकूण घरामध्ये मी कुटुंब प्रमुख आहे, मी म्हणेन तेच व्हायला पाहिजे, या पद्धतीने वागतोय, दुसऱ्या मुलांचा, बायकोचा काही विचार करत नाहीये, त्यावेळेला मला असं वाटतं की आपल्याला सतत या पद्धतीने बघायला पाहिजे की स्त्री पुरुष समता तिथे यायला पाहिजे. आणि मग स्त्री पुरुष समता येण्यासाठी स्त्रिया आज खूप प्रयत्न करतायत, त्यांची चळवळ आहे, त्या एकत्र आल्या आहेत. तर या पद्धतीने पुरुषांनी सुद्धा एकत्र यायची गरज आहे.
पण आपल्याला माहिती आहे पुरुष काय पद्धतीने एकत्र येत आहेत, तर पुरुष हक्क संरक्षण समिती किंवा पत्नी पीडित मंच अशा पद्धतीने पुरुष आज एकत्र आलेले दिसत आहेत. पण होतंय काय की त्यांना असं वाटतंय की बायकोला एखाद वेळेला मारलं तर काय, माझा तो अधिकारच आहे. तर त्या पद्धतीने त्यांनी विचार नाही केला पाहिजे. त्यांनी असं मानलं पाहिजे की हिंसाचाराला काहीही कारण नाही. त्याच्यामुळे आपण एकमेकांवरती सत्ता गाजवण्यापेक्षा जर आपण एकमेकांमध्ये विश्वास ठेवला, एकमेकांविषयी आपल्याला प्रेम वाटलं, आस्था वाटली आणि असं वाटलं की आपल्या दोघांचाही विकास करायचा आहे, म्हणजे लग्नाच्या संदर्भात मी बोलते किंवा आई वडील आणि मुलं यांच्या संदर्भात, पालक आणि पाल्य नात्याच्या संदर्भात बोलते की आम्ही तुमचे कोणतरी मालक आहोत, या पद्धतीने पालकांनी वागण्याची काही गरज नाही. त्याच्यामुळे लहानपणापासून जर आपण मुलगा मुलगी इतर असा भेद नाही केला आणि सगळ्यांना माणूस म्हणून मानलं आणि त्यांना काय आवडतंय, त्यांना काय हवंय, काय नकोय या पद्धतीने त्यांना वाढू दिलं, त्यांचा विकास होऊ दिला, तर मला वाटतं सगळी चांगली माणसं होतील. आणि जेव्हा सगळी माणसं चांगली होतील, म्हणजे बाईपणा, पुरुषपणा, इतरपणा हे साचे ओलांडून माणूसपणाची वाटचाल जेव्हा सगळे करायला लागतील, तेव्हा आपला समाज शांत होईल, तो स्वस्थ होईल. आणि ती होण्याची आजच्या या द्वेषपूर्ण वातावरणामध्ये अतिशय गरज आहे. म्हणून आपण सगळेजण एकमेकांशी संवाद करत राहूया आणि स्वातंत्र्य, समता, मैत्रभाव आणि सामाजिक न्याय या 4 मूल्यांवरती एक नवी व्यवस्था कशी तयार होईल यासाठी प्रयत्नरत राहूया. त्यासाठी सगळ्यांना दोस्ती जिंदाबाद. धन्यवाद. या सगळ्या पाहुण्यांना आपण ऐकलं आणि त्या काय म्हणतायत हे तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. खरं तर कुठलाही प्रश्न असला की त्याचं उत्तर शोधायला हे असं एक उत्तर नसतं. त्या उत्तरासाठी अनेक पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतात. पण आपण कुठला पर्याय निवडतो हे आपल्या सतसत विवेक बुद्धीवर खरं तर अवलंबून असतं. आणि ही सतसत विवेक बुद्धी जागृत करण्याचं काम हे मॅक्स वुमन साऱ्याजणी कट्टा जो आहे तो सातत्यानं करत राहणार आहे आणि तसं व्रत आम्ही घेतलेलंच आहे. पण या सगळ्या व्रताबद्दल न बोलता किमान या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलंय हे आमच्यापर्यंत नक्की पोहोचतं करा. आणि पुढचा भाग हा कुठल्या मुद्द्यावर असावा असं तुम्हाला वाटतं आणि मॅक्स वुमन साऱ्याजणी कट्ट्यावर कुठल्या विषयावर चर्चा व्हावी असं तुम्हाला वाटतं ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचतं करा. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.